आता वेळ नाही, आता रेस सुरू झाली. माझ्या घरी येतात अनेक मुलं आणि मी शिकवते त्यांना आणि विदाउट कॉस्ट शिकवते. माहीतच नाही प्रियंकाला की उद्या शशांकला केव्हा सुट्टी असणार आहे. ऋग्वेद आपला रोज विचारतो आज जाणार आहेस तू कामावर. अभिजित चव्हाण चिडतो ह्याच्यावरती, पण मी म्हणते की क्वालिटी घसरत चालली. चालली. ऍक्टर्स इतकेच जबाबदार आहेत, ते फक्त चॅनल जबाबदार नाहीये. ऍक्टर्स तितकेच जबाबदार आहेत. फक्त रील्स कडे लक्ष देऊन नाही चालत. ते तर आता म्हणजे मला अनेक चॅनल्सना पण हे सांगायचं या माध्यमातून की ऍक्टर्सनी रील करावी म्हणजे प्रोजेक्ट चालेल. नाही, गोष्ट चांगली असेल तर प्रोजेक्ट चालेल. तर आपण होतो लिखाणावरती. मग ते लिखाण पूर्वीचं आत्ताचं याच्यात जो काही फरक झालेला आहे, पण तरी सुद्धा लोक बघतायत कुठेतरी याच्यावरती. काय तुझी मतं काय की काय चांगलं होतं? कारण आम्हालाही कळते की आज आपण जे काय काम करतोय ह्याला खरं तर काही अर्थ नाहीये. म्हणजे आपण मालिकेमध्येच काम करतो आणि आज त्याच्यावरतीच बोलणं, आता हे चांगलं क्षेत्र आहे, पण जे काही चाललंय ते आपलं बऱ्याच वेळा म्हणतो हा काय तुकडटपणा करतोय आपण, हा सीन काय लिहून आलाय, पण हे सीन बघितले जातात. म्हणजे जसं खूप 405 आनंदवन असेल किंवा जुनं अगदी आबाळमाया वादळवाट काहीतरी एक प्रपंच अशा अनेक मालिका आहेत की ज्यांना काहीतरी अर्थ होता, काहीतरी एक स्टोरी लाईन होती. आणि जेव्हा तू म्हणालीस की ती स्टोरी लाईन माझ्या हातात असल्यामुळे मला तो कॅमेरा कुठे ठेवायचा हे सगळं माझ्या डोक्यात. त्यावेळी तू लेखिका दिग्दर्शिका जी काही अश्विनी होतीस, पण आता असं दिसतंय की आता सीनच आपल्याकडे ताजे यायला लागले. डिरेक्टरला पण माहिती नसतं काय लिहून येणार आहे, कारण एखादा ट्रॅक येतो आणि तो 7-8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात तो गायब होऊन जातो. आणि ह्याच्यावरती कुठल्या प्रेक्षकांना प्रश्न पडत नसेल का? आणि मग हे चाललंय हे काय आहे? किंवा शशांक तूही याच्यावरती काही बोलू शकतोस. अगदी मला असं वाटतं आपण याच विषयावर खूप बोललो आता खरं. आणि जसं आशिषही मगाशी म्हणाला, नंबर्सचा गेम दुर्दैवाने झालेला आहे आता सगळा. की ज्याचा चेहरा समोर आल्यानंतर किंवा जिचा चेहरा समोर आल्यानंतर लोक जरा जास्त वेळ चॅनल ते ऑन ठेवतायत. तिकडे ती फ्रिक्वेन्सी रिसीव्ह होते, तिकडे ती दिसते की ही फ्रिक्वेन्सी बघितली जाते. ह्याच्यावरनं त्यांचं एक TRP नावाचा जो एक टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारा जो एक सेट टॉप बॉक्स सारखं एक जे मशीन आहे, जे आज तागात मी बघितलेलं नाही, पण काही रॅन्डम घरामध्ये लावलेलं असतं असं ते म्हणणं आहे. तर ते मोजतं आणि ते इतकं इंजिनिअरिंगच्या भाषेत 0 आणि 1 मध्ये चालणारं सगळं गणित येते. त्यामुळे त्याला इमोशन्स नाही आहेत. ते तुला फक्त एक नंबर काढून देतात की ह्याला इतके जण बघत आहेत. तर या नंबर्समुळे सगळं घात होतं असं मला वाटतं. पण 0.6 TRP असलेली मालिका पण चालते, 5.8 वाली पण मालिका चालते. कदाचित त्या ऍडव्हर्टाईज आणि ह्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी ती गणित रेव्हेन्यूची असू शकतात. मी बघितलं सगळंच जात आहे. तो विषय कम्प्लिटली वेगळा आहे. म्हणजे 0.6 आणि 5.8 हा जो बुके आहे ते मार्केटिंगचं काहीतरी त्या माणसाला विचारायला पाहिजे. तो तुम्ही एक बुके देताना याच्याबरोबर हे एकाबरोबर 2 फ्री अशा पण काही गोष्टी असू शकतात. 0.6 वाले एक प्रयत्न करत असतात की त्यांना 6.0 ला पोहोचायचं आहे. 5.8 वाले म्हणत असतात की आम्हाला 8.5 नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ते 0.6 वाले खूप काय करून बघतात, कोलांट तेवढ्या मारून बघतात. मग ते सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एक लोकांचं लक्ष खेचून घेण्यासाठी मग ते खूप वेगळ्या गोष्टी करतात. म्हणजे आता स्मरणशक्ती जाणं आपल्या आयुष्यात किती जणांचं झालंय मी तरी बघितलेलं नाही. आणि आपल्या आयुष्यात आपण पाहिलेलंच नाहीये ना असं. पण हरघडी सिरियल मध्ये मेमरी जात असते. मेमरी जाणे जसं हिंदी सिनेमात गाणं असं, तसं आता सिरियल मध्ये मेमरी जाते ना. इट हॅज बिकम अ डिव्हाइस. आणि तो डिव्हाइस सगळ्यांनी मान्य केलाय. त्याच्यामुळे त्या स्टोरीमध्ये एकदा प्लॅटो आला की आता इथून पुढे कुठे मला एकदा जाणवलं होतं लाईफलाईन लिहिताना की आता मी एका सचिन खेडेकर कार्डियक सर्जनचं काम करत असताना तो एका अशा ठिकाणी आला की आता तो डिप्रेशन मध्ये जाईल असं मला वाटलं. आणि तसं चाललं नसतं. तो वन ऑफ द लिडिंग ऍक्टर्स. आणि मी अडकले. आणि माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा इट्स टाइम टू टेक अ टर्न किंवा यू हॅव टू टर्न. तुम्ही डेड एंडला आलात की तुम्ही वेगळ्या वळणावर जायचं असतं. तर वेगळ्या वळणावर जाण्यासाठी, ते वळण घेण्यासाठी, ते मॅन्युअर करण्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस लागतो. आणि आजकाल अनेक ठिकाणी तो स्मरणशक्ती जाणं हा आहे. त्यामुळे तो दॅट पर्सन बिकम्स अ न्यू पर्सन. तुम्हाला त्याच्याकडे परत स्क्वेअर 1 पासून सुरू करता येतं. तुम्हाला हवं तसं करता येतं. तुम्हाला स्टोरी देता येते. त्याच्यामुळे ह्याच्याकडे आपण फार लॉजिक म्हणून बघू नये असं मला वाटतं. कारण म्हणजे आपण गोष्ट कोणासाठी सांगतोय, जसं मगाशी म्हटलं की आपण इमोशन्स इम्पॅक्टसाठी आणि आपण जे काही करतो ना ते ऐकणाऱ्यासाठी आणि बघणाऱ्यासाठी करतो. आपण आपल्यासाठी करत नाही.
आपल्याला माहितीच आहे त्याच्यात, हे मी नवीन काही सांगण्याची गरज नाहीये. पण जसं आपण बोलताना म्हणत होतो की एक आई जेव्हा बाळाला गोष्ट सांगते चिवगावची, तर तो जेवावा म्हणून सांगत असते. तो नक्की काय करण्यासाठी? तर आपण असं ना एक होता चिगोता मग शेणाचं होतं मग पावसानंतर असं नाही सांगत ना त्या बाळाला. आपण काय झालं, मोठा पाऊस आला, मग तो मुलगा बघतो आणि आपण एक घास तोंडात टाकतो. सो आय थिंक आपण थोडंसं ट्रस्ट करून, थोडंसं बेनिफिट ऑफ डाऊट देऊन, थोडंसं त्या माणसांच्या जे बघणारे आहेत त्यांच्या आयुष्यात फार काही थोडंसं म्हणता ते खूप होतं कधी होतं. मला अगदी मान्य आहे, मला अगदीच मान्य आहे. त्याच्यामुळे पण ह्यामध्ये मला एक गोष्ट पटली की काय म्हणूया आपण त्याला, म्हणजे आता ठीक आहे एका खड्ड्यामध्ये कदाचित पडलेली आहे हिरोईन, आणि ती जेव्हा बाहेर उडी मारते किंवा तिच्या मागणं तो लाईट लावलेला असतो, ती उभी राहते आणि तिला त्या अवतारामध्ये बघून कदाचित जे लोकांना जो एक आनंद मिळतो, जे तुम्ही म्हणताय की त्यांचं ते हे व्हायला असं मला आशा आहे. निदान तेवढं तरी होतच. बरोबर, पण मला वाटतं की तसं होतच असं नाही. आणि याच्यात आणखीन एक खूप मोठा फॅक्टर हा आहे की फिल्म मध्ये हे बघणं आपण एक वेळ सहन करतो, कारण ते एकदाच दिसतं. 3 तासात फिल्म संपून जाते. म्हणजे आता RRRचं उदाहरण जर घेतलं, पाण्याच्या आत ते दोघं आहेत, हँडशेक करतायत, पाण्याच्या आत मागे आग लागलीये, मग पुढे जाऊन ते अख्खं तो झू आणतो आणि त्या सगळ्या प्राण्यांबरोबर तो मारामारी करतो, त्याच्या भात्यातली कधी बाणच संपत नाही, तो आपला मारतच सुटलाय. हे फिल्म मध्ये बघणं चालतं, कारण ते इतकं मोठं आहे आणि ते 3 तासात संपून जाणार आहे. ते जितकं इलॉजिकल आहे तितकंच इलॉजिकल जर दर आठवड्याला 4 वेळा सिरियल मध्ये व्हायला लागलं ना, की ते आपल्याला नकोसं होतं. आणि जे आपल्याला 3 वर्ष चालवायचं, 3 वर्ष अशाच घटना घडायला लागल्या की आपल्याला ते इलॉजिकल आणि हास्यास्पद वाटतं. आणि तेव्हा मात्र ती प्रेक्षकांची प्रतिक्रिया येते. पण हेच जर का आपण काय म्हणजे 3-4 महिने जर का ते एका डिफिकल्ट टाइम मधून जर का कथानक चाललेली आहे की हिरो हिरोईन यांना खूप त्रास सहन करावा लागतोय, त्यांना खूप अडचणी येत आहेत, आणि त्याच्यानंतर जेव्हा अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा तो एक आनंद वेगळा असतो प्रेक्षकांना जो मिळतो, जो खरा आहे तो ऍक्च्युअली मध्ये खूप काळ गेल्यानंतर एक हाय पॉइंट आला पाहिजे, सारखा असा येऊन चालणार. बरोबर. सो तिकडे सवय म्हणून पण लोक बघतात खूप वेळा. त्यावेळेला 1.5 वाजता रमा येते, 1.5 वाजता मी जेवत असते, मी कुकर लावते तेव्हा अमुक सिरियल चालू असते, फोडणी देते तेव्हा अमुक सिरियल चालू असते. ही सवय पण असू शकते. म्हणजे हा एक मोठा रिसर्चचा विषय. लिखाणाच्याच बाबतीत अगदी हा विषय संपवता आणखीन एक उदाहरण देतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. होतं होणार सूनचं लिखाण पण का चांगलं होतं. मधुगंधा कुलकर्णी ती सिरियल लिहायची, आणि मला आठवतंय मंदार देवस्थळीच्या ऑफिसमध्ये एक व्हाईट बोर्ड होता ज्याच्यावरती सगळ्या राशी लिहिल्या होत्या, आणि प्रत्येक बाईची वेगळी रास आहे, आणि त्या प्रत्येक राशीचं जे एक वैशिष्ट्य असतं ते त्या बाईला त्यांनी दिलं, की त्या लेखिकेला त्यांची इतकी कॅरेक्टर मधले शेड्स मिळाल्या आणि मग तिनं ते रचलं सगळं. हा केवढा छान अभ्यास आहे की कुठले कॅरेक्टर लिहायचंय मला, तर कुठला तरी एक धागा पकड, ती बाई आहे ना, मग त्या राशींवरनं तिनं हे केलं. आता उद्या तुझं जर लिहायचं असेल, तुझं करिअर काय आहे, तुझं शिक्षण काय झालंय, तुझ्या लहानपणी काय घटना घडल्या, हे मी एक बागोत लिहून काढलं ना, की मला हा पुढचा माणूस रंगवता येतो. तर मला ऍक्टर म्हणून हे प्रश्न अनेकदा पडतात टेलिव्हिजन करताना सुद्धा, की मी आता का वागतोय, याच्या मागे काहीतरी घडलं असेल ना. तर हे असे प्रश्न विचारणं व्हेरी गुड. तू बोललास तर मग त्याच्यावर प्रश्न आहे ऍक्च्युअली माझा, बरं, की रायटरच्या दृष्टीने टर्न कुठे घ्यायचा आहे हे माहिती आहे, डिरेक्शनच्या दृष्टीने टर्न कुठे घ्यायचा आहे हे कळलंय, ऍक्टरच्या दृष्टीने असा एक रोडब्लॉक आला की तू काय करतोस. कारण तू आय थिंक यू आर वन ऑफ द मोस्ट हार्ड वर्किंग ऍक्टर्स आय हॅव एव्हर सीन. म्हणजे आता सुद्धा तुझे म्हणाल असते की मागे काय घडलंय हा विचार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आणि मूव्हीसाठी, नाटकांसाठी तुला तो कदाचित वेळ आहे. बरोबर. मालिकेमध्ये काम करत असताना हे एखादं असं काहीतरी घडलं की मग ऍज अन आर्टिस्ट तू काय करतोस. होतो मी त्या कॅरेक्टरशी आणि त्या क्षणाशी प्रामाणिक राहायचा मुळात प्रयत्न करतो. आणि प्रामाणिक राहणं म्हणजे काय, तिथे मी नॉर्मल जो माणूस असेल, जिथे कॅमेरे नाहीये, नॉर्मल जगतोय मी, तर त्या क्षणी तेव्हा काय केलं असतं नॉर्मल माणसाने, हे जेव्हा मी इमॅजिन करतो आणि त्या पात्राला अप्लाय करतो ना, तेव्हा मला त्यातनं अनेक गोष्टी सापडतात. आणि मला स्वतःला नेहमी माझं कॅरेक्टर आणि तो सीन कॉम्प्लेक्स करायला आवडतो. जो सुटा लिहून येतो ना, तो मला नाही आवडत. त्याच्यावरचे रिॲक्शन्स त्यांनी लिहून ठेवलेले असतात. कॉम्प्लेक्स म्हणजे
त्याने लिहून ठेवलेलं लिहून असं ठेवलेलं. पण मी एक वेगळीच रिॲक्शन दिली तर काय होईल. ओके त्याने लिहून अशी दिले म्हणून ओके. पण मी मुद्दाम वेगळी रिॲक्शन मुद्दाम अनेकदा टेक मध्ये देतो की समोर मला वाटलं तू रिहर्सल करत असताना हे करतोस ती खेच आहेत आमची. पण मी हे प्रश्न विचारतो आणि मला ह्या ह्याच्यात राहायला आवडतं की मी जर आलो असेल खरंच दुसऱ्या एखाद्या खोलीत ना तिथे काहीतरी वेगळं झालं असेल माझं तर मी आता वेगळ्या पद्धतीने बोलेन हे. राईट पण आपल्याकडे येताना सीन्स असे फ्रेशली मिळतात की ह्याच्या मागे काही घडलेलं नाही. तू आता हा नव्याने कर सीन ज्याचा मला ऍक्टर म्हणून खूप त्रास होतो की नाही असं होऊन चालणार. आणि मग तिथे माझ्यातला लेखक पण जागा होतो आणि ताई डेफिनेटली याला कदाचित काउंटर नक्कीच करू शकेल कारण ती थोड्या वेगळ्या स्कूलची की लेखकाने लिहून दिलेले म्हणजे वाक्याला काहीतरी अर्थ आहे. नाही. पण ते नाटकाशी मी अगदीच सहमत आहे तुझ्या. विचार करलेला लेखक विचार ना तर कुठलाच चॅनलनी सांगितलेलं की ही घटना घडवा म्हणून आता आम्ही लिहून देतोय किंवा ते लेखक किंवा त्यांचे असिस्टंट्स अनेकदा आपण जे परफॉर्म करून ठेवलंय किंवा एखाद्या कॅरेक्टरचा मी ट्रेट जर काही सोडून दिला असेल बरोबर मी काही लकब पकडली असेल काही मी शब्द मुद्दाम बोलत असेल तर हे लेखकांनी स्वतः बघणं गरजेचं आहे. तू लिहून दिलं नाहीस पण ते त्यांनी जर घेतलंय तर ते लेखकांनी स्वतः पेरणं गरजेचं आहे की हे छान वाटतंय तर ते पुढे त्याच्याही लिखाणात येणं गरजेचं आहे. ते नाही आलं तर मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते दिग्दर्शकांच्या टीमनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो हा कलेक्टिव्ह एफर्ट असणं गरजेचं आहे. मला अनेकदा प्रश्न पडतो की ऍक्टर्स सगळे उभं राहून का बोलतात. घरात सगळं फर्निचर असतं पण आम्ही सगळे ऍक्टर्स उभं राहून बोलतो. कोणी बसलेलं असतं कोणी हातावर बसतं कोणी पायरीवर बसतं कोणी टेबलवर बसतं असं घरात असतं ना आपल्या. आपण घरात बनेनवर फिरतो फिरा असं नाही पण जेवढं तुम्ही खरं ऑनेस्ट असू शकाल ना माणसाच्या जगण्याशी तेवढं ते काम खरं होतं आणि मग ते प्रेक्षकांनी खरं वाटतं जास्त असा भावतं. माझा विश्वास आहे. म्हणून मी ते कायम खरं ठेवण्याकडे माझा नेहमी कल असतो. कारण नसीरभाईंनी जे खूप छान आपल्याला उदाहरण देऊन ठेवलेलं आहे की टेलिव्हिजनवरती तुम्ही आहात त्याच्यापेक्षा खूप छोटे दिसता फिल्ममध्ये तुम्ही आहात त्याच्यापेक्षा खूप मोठे दिसता आणि थिएटरच आहे तुम्ही आहात तेवढेच दिसता. त्यामुळे टेलिव्हिजनवर मुळातच म्युझिक आहे कॅमेराचं पॅनिंग आहे झूम ट्रॉली आहे आणि लाऊड बोलायला लावतात. तर मी मुद्दाम लाऊड बोलणं टाळतो. मला लाऊड नाही रिॲक्ट व्हायचं कारण म्युझिक मागे धानतड वाजणार आहे ट्रॉलीचा सगळा तो इम्पॅक्ट असणार आहे. मी ब्लॅक अँड व्हाईट मधनं कलर हे सगळं दिसणार आहे तर त्यात मी आणखीन लाऊड नाही बोलणार. मी तेवढंच रिॲक्ट होईल जेवढं त्या घटनेची गरज आहे. सो अशा काही आपल्याकडे मुरंबामध्ये आपण तसं करत नाही. मुरंबामध्ये आपण तसं लाऊड मी पुन्हा तेच मुरंबाबद्दल बोलतच नाही मी टेलिव्हिजन सांगते मला लक्षात आलं की अरे हो असा रोल मला मिळाला असता तर काय झालं असतं माझं. नाही अनेक म्हणजे तशा बघायला गेलो तर मग खरंच मालिका होत्या ना ज्या खूप छान पद्धतीने शूट व्हायच्या. म्हणजे इफ आम नॉट रॉंग मला समीर परांजपेचं काम प्रचंड आवडायचं. समीर परांजपे अक्षय कलर्स मराठीची सिरियल सुंदरा मनामध्ये बनली. काय कामं अरे, केली सुंदर मधुगतल्या होती. कुलकर्णीचं लिखाण. हो वा 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 वा. त्याच्यानंतर बन मस्कामध्ये शिवानी राघोडे आणि शिवराज काय कामं केली शिवराज. त्यांनी. दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती मित्रांची दुनियादारी. आपण सिरियल म्हणालो मित्रांची सिरियल बरोबर. यंगस्टर्सची सिरियल दिल दोस्ती चालली ना यार. करेक्ट. ते ऑनेस्ट आहेत कारण ते खरं रिप्रेझेंट करतायत युथला लिमिट्स मध्ये राहून पण खऱ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतायत. तर सिरियल मधली आत्या पण जर खरी दाखवली म्हणजे ती पटेल. सिरियल मधली आजी खरी दाखवली तो पटेल. सिरियल मधले हिरोईन खरे दाखवलेत ना तो पटतील. तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्याव्याशा वाटल्या ना की ते ऍक्टर्स कदाचित कन्व्हिन्स होत नाही. मग त्यांच्याकडून तेवढं ऑनेस्टली ते परफॉर्म होत नाही आणि मग ते लाऊड वाटायला लागतं किंवा खोटं वाटायला लागतं. म्हणून ऍक्टर म्हणून मी नेहमी हेच प्रयत्न करतो की मी तिथे असेल तर मी खरा कसा वागलो हे तिथे मला आणता आलं तर ते बऱ्याचदा ते खरं वाटतं. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की नाही हे असंच करायचं. मग त्यावेळेला जी चिडचिड होते म्हणून तू आता जे बोललास की माझ्यातला लेखक त्यावेळेला जागा होतो. पण मग कलाकारांनी डोकं रिकामं ठेवूनच या क्षेत्रात यावं का काहीच विचार करायचा नाही. मग जर शेवटी ते सांगतात ते करायचं आहे समजा की आपण कितीतरी वेळा सांगतो की अरे नाही आता मी हे असं नाही बघणार कारण काल मी या व्यक्तीशी साधारण माझं त्याचं भांडण झालंय राहुल्या किंवा अगदी पराकोटीचं भांडण झालंय. दुसरा दिवस किंवा त्याच दिवशी मी त्याच्या गळ्यात गळे घालून पुन्हा फिरणार नाही. पण हे आणि जरी फिरलो तसा सीन असेल ना एक्झॅक्टली तू जी सिच्युएशन सांगितलीस मला तर ती त्यातनं अशी 4 वाक्य पेरेल की आज मी हात टाकला आणि मी त्याला म्हणेन की ऐक काल आपण भांडलो ना पण तरी सुद्धा आपण भाऊ हे लक्षात ठेव. ही वाक्य लिहिलेलं नसतं मी पेरतो आणि त्यात ते सगळं शमतं ते सगळं शांत होतं आणि त्यांची जी मिठी आहे त्यांचा खांद्यावर हात ठेवणं आहे ना त्याला एक लॉजिकल रिझनिंग मिळतं. मी नेहमी आपल्या दिग्दर्शनाच्या टीमला पण तेच सांगतो की आपल्याला हे सीन की ऑस्करला पाठवायचं नाही पण त्याला कड्यात जोडा. मागच्या सीनमध्ये मी जर काहीतरी कमिट करून ठेवलं असेल
तर त्याचे काही रेफरन्सेस, त्या आठवणी, तिकडे मी जे काही बोलून ठेवलेलं आहे त्याचे येतील ना पडसाद, पुढे उमटतील ना, का नाही उमटणार माणसात, होणार ना ते नॅचरली. तर हे नेहमी आणण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि स्पेसिफिकली मुराबाच्या बाबतीत म्हणायचं तर आपली जी दिग्दर्शन टीम आहे ती कमालीचं ऐकून घेतात. म्हणजे सुशांत सर आणि आपण जेव्हा डिस्कशन सगळं करतो तेव्हा सुशांत सरांनाही पटतं की हा रे ह्याच्यातनं हा मार्ग करेक्ट आहे. आणि अशी टीम असेल ना तर मग तिकडे वाद होत नाहीत. काही दिग्दर्शक मे बी इगोपाई असतील किंवा भीतीपोटी असतील किंवा त्यांना फक्त जॉब वाचवायचा आहे किंवा तेवढं फुटेज काढून द्यायचं आहे म्हणून हा विचार करतही नाहीत आणि करूही देत नाही. त्यामुळे आपल्याकडे एक बऱ्याच प्रेक्षकांना माहीत नसेल पण एक घडीवाले डिरेक्टर्स हाही प्रकार आहे. म्हणजे एक पेपरवरती सीन लिहून येतो, त्याला 3 घड्या मारतात, जिकडे जिकडे घडी पडलेली आहे तेवढे तेवढे ते शॉट्स घेतात. त्याच्यात इमोशन्सचं काही घेणं देणं नाहीये. हा 2 शॉट का आहे, याचा क्लोज का आहे, हा ओव्हर द शोल्डर का आहे, याच्यात मी ट्रॉली का वापरली, एखादा विचार करतोय मी पाठमोरी ट्रॉली का नेतोय, एखाद्याला प्रोफाईल ट्रॉली नेत असेल तर त्याच्या मनातला डायलेमा दाखवायचा आहे का, असे अनेक गणित आहेत त्याला. ते सायन्स आहे दिग्दर्शन. पण दिग्दर्शनाचं सायन्स अनेक जण विसरून फक्त फुटेजच्या मागे पळतात आणि मग ते खोटं वाटायला. वेब सिरीज, नाटक, मूवीज वगैरे हे सगळं केल्यामुळे हा इतका विचार होतो तुझा सीन करत असताना? कारण मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा खूप क्रिटिसाइज करायचो टेलिव्हिजन म्हणून. तेव्हा माझ्या घरी बघायचे आणि मी अभ्यास करायचो. माझं असं काय बघताय तुम्ही, काय चाललंय. पण तेव्हा मी इंजिनिअरिंग करायचो आणि इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ डिग्री, इट्स अ ॲटिट्यूड. तर तुम्हाला ते सगळं शिकवतं, तुम्हाला ते लॉजिकल थिंकिंग शिकवतं. तर आणि माझ्यात एक कुठेतरी ॲक्टर आणि थोडासा लिहिणारा आणि थोडासा संवेदनशील माणूस होता, त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. आणि म्हणून मी म्हटलं की बाकीच्या गर्दीमध्ये मी त्याच हिरोनसारखं सगळं करायला लागलो तर मग माझ्यात काय वेगळेपण. म्हणून मी माझ्यातली ती ऑनेस्टी जपली कामातली, की ॲटलिस्ट माझ्याकडनं जेव्हा ऑडियन्सला दिसेल तेव्हा हे खरं वाटलं पाहिजे, एवढं तर मी माझं वेगळेपण जपू शकेन. आणि इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला काय बनायचंय हे सांगत असेल नसेल, तुम्हाला काय नाही बनायचं हे सांगतं, हा अनुभव माझा पण आहे. सेम, सगळे इंजिनियर आहोत इथे. पण कदाचित काही वर्षांतर ऋग्वेद पण असंच म्हणू शकेल किंवा आता हे म्हणत असेल बाबा तू हे काय करतोस, असं होत असेल त्याचं. अरे ऋग्वेदला आवडायचं नाही आपल्याकडे ते अर्थाला घेऊन मी जो फोटो असायचा आपला, मला म्हणायचा बाबा ते सगळं ठीक आहे पण त्या अर्थाला घेऊ नको तू, तू फक्त मला कडेवर घ्यायचं. पुन्हा एकदा प्रेक्षकांनो, हा मुरंबा एपिसोड नाहीये, ह्या आपल्या जनरल गप्पा आणि नेमके कर्मधर्म सहयोगाने किंवा योगायोगाने सगळे आपण एकाच मालिकेतले असे बसलोय समोर म्हणून तो विषय ऑब्व्हियसली जास्त येत आहे. येस, खरं तर जनरल टीव्हीवरती किंवा मालिकांवरती वगैरे अशी चर्चा करायची होती आणि तुम्ही दोघं हो म्हणालात ती करायला, त्याच्यामुळे हा एपिसोड होतोय, सुरुवात होते त्या ह्याच्यामध्ये. आता सिस्टम म्हणजे आर्टिस्ट किंवा लेखक वगैरे वगैरे हे सगळं झालं, पण मग आता ह्याच्यामध्ये जर का ती सिस्टम एक त्याला बांधायची जर असेल की एखादी गोष्ट काय पद्धतीने जाऊ शकते किंवा आपल्याला कॅरेक्टर बद्दल जे वाटते, आकडेवारी वगैरे वगैरे हे सगळं बघता, मग असं होऊ शकतं का आपल्या मालिका क्षेत्रात की जिथे एखाद्या गोष्टीला घेऊन, कथानकाला घेऊन पहिले रीडिंग होत आहे? कारण आय थिंक इंटरनॅशनल शोज जे आहेत किंवा आधी सुद्धा जर का जे एक 15-20 एपिसोड्सचे एक लिहून ठेवायचे, ते सगळे अख्खी टीम बसून त्याचं वाचन व्हायचं. जसं आपण ते वर्कशॉप केलं होतं, विघ्नेश सरांनी सुद्धा ऍक्च्युली आपल्या मुरंबा सिरियलच्या वेळेस वर्कशॉप घेतलं होतं एक, की ज्याच्यामुळे सगळ्यांना आपापली पात्र खूप नीट कळतात, गोष्ट काय पद्धतीने जाणार आहे हे कळतं. आणि त्याच्यानंतर ते रीडिंग वगैरे झाल्यानंतर कुठेतरी आपण शूटिंगला उतरतो आणि शूटिंगला उतरल्यानंतर सुद्धा ही रीडिंगची एक प्रोसेस सुरू राहू शकते. हा एक अप्रोच येऊ शकतो का? आता अवघड, त्याच्यासाठी मला वाटतं की पुन्हा 2 वर्षच लॉकडाऊन यावं लागेल. बापरे, का? लॉकडाऊन आलं, सगळं बंद झालं, टेलिकास्ट जुन्याच दाखवतायत, तर आपल्या सगळ्या या बोर्डकडे वेळ असेल हे सगळं करायला. आता वेळ नाही, आता रेस सुरू झाली. आता या रेसमध्ये थांबवून तू हे करणं इज इम्पॉसिबल. याच्यासाठी तुला एक फुलस्टॉपच द्यावा लागेल सगळ्याला. त्याच्याशिवाय हे, कारण हे अक्रॉस ऑल द चॅनल जेव्हा बदलेल तेव्हाच हे बदलणार आहे. पुन्हा नाही तर तेच होईल की एखादी मालिका हे करू पाहते आणि त्यांचं काही होत नाही, मग ते बंद पडतं. कारण आजच्या त्या सगळ्या ढंटड्यांमध्ये ती एखादी खरं काहीतरी करून बघणारी जी मालिका असते त्यांचं निभाव लागत नाही. आज वीकली सिरियल असते तर चाललं असतं, म्हणजे वीकली मध्ये शक्य आहे. नक्कीच तो वेळ असतो ना, महिन्याला 4च दिवस शूटिंग असतं वीकली. बरोबर, पण पुन्हा त्या आर्थिक गणित आहे ना, ते
ब्रँड्स किती महिन्यांनी चॅनलला पैसे देतोय, मग तेवढं तो प्रोड्युसर सस्टेन करणार आहे का वीकली मध्ये त्याचे नाही एवढे विकली पैसे शक्यच नाही घालून? आता. नाही विकली येऊ Weekly शकत म्हणा नाही. किंवा 100 नाही, episodes नाही, म्हणा. म्हणजे मला म्हणायचं आहे की इकॉनॉमिकली नाही मला म्हणायचं, रीडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही महिन्याला 4च एपिसोड करणार असाल तर शक्य आहे. नाही मी म्हणतो 4 ते एपिसोड सुद्धा करणं सगळं- शक्य नाहीये. ते सुद्धा सगळं शक्य आहे, पण याला सगळ्याला फुलस्टॉप देऊन सगळं नव्याने उभं करावं पण लागेल. परत अख्खी कुठेतरी system. कुठेतरी आपण ह्या स्टेजला येणारच ना. ती नव्याने system उभं केलं तरी उभी परत करायला केलं लागेल. तरी ही स्टेज येणारच की आता उद्या टेलिकास्ट आहे आणि एपिसोड अडलाय आणि त्याचे डेट्स नाहीत. त्याचे मुख्य ते पण आहे ना की एखाद्या ऍक्टर जसं शशांक आहे, मुरामाला डेट्स दिल्यानंतर मग त्याच्या बाकीच्या गोष्टींचं काय. म्हणजे मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे मी नेहमी म्हणते की तुम्ही इकडे ना तिथे जाऊन ऍक्टिंगच करणार आहात. माझं तसं नाहीये, मला दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मला थोडं फ्रीडम पाहिजे. तर वेळ मॅनेज करणं ऍक्टर्सची, आता हा जाणार आहे तर त्याचे सीन्स काढून घेणं, मग तो नसेल तर तो नाहीये म्हणून मग असे सीन्स लिहिणं की ज्याच्यात तोही कुठेतरी नाहीये. ह्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स पण असतात ना, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला याच्यातनं अगदीच विषयांतर आहे, पण मध्ये ते चाललं होतं ना की 70 तास 90 तास IT क्षेत्रात काम करणं वगैरे. हो. आपण आपले तास मोजले तर आपण किती तास काम करतो? पण दिवसाला 14 तास म्हणजे 14 तास. 13 तासाचं काम आणि मला जायला 1-1 तास लागतो. त्यामुळे 17 तास ट्रॅव्हलिंग जर पकडलं, 90 तास तर कसे आपण आठवड्यात करतो? कित्येक ऍक्टर्स, आपलं दुःख तर कोणीच बोलून नाही दाखवलं आतापर्यंत. हो म्हणजे पण ही पहिली पण 9 आपण तासाची करतो आणि 8 तासाची पण शिफ्ट होती ना, तू ते साधारण त्या काळामध्ये नाही, तू 9 तासाची शिफ्ट तेवढी नव्हती कधी. अच्छा. पूर्वी असायची, पूर्वी 7 तासाची 8 तासाची शिफ्ट हो, असायची. मग ह्याला आपण आता जे आपण काम करतो ना त्याला आम्ही 1.5 शिफ्ट म्हणायचो. बर ती 1.5 शिफ्ट होती. केव्हा तो नॉर्म झाला आणि रोजच 13 तासाचं काम सुरू झालं हे मला तर लक्षात नाही. नाही, सेंटा जी आपली ऑर्गनायझेशन आहे ऍक्टर्सची, एक आम्हाला ऍक्टर्सना सुद्धा एक लायसन्स घ्यावं लागतं. तुम्ही ऍक्टर आहात म्हणजे त्या लायसन्स शिवाय काम करता येत नाही असा भाग नाही. पण ते जर तुम्ही लायसन्स घेतलं तर त्याचं एक बुक आहे, त्या बुकमध्ये हे लिहिलेलं आहे की 10 तासाची शिफ्ट आहे. एकदा चेक कर. 10 तास बहुतेक 10 तासाची शिफ्ट आहे. बरं. आणि इव्हन ट्रॅव्हलिंग अलाउन्स अँड ऑल बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. मी चुकतही असेल कदाचित, पण 13 तासाची शिफ्ट नक्की नाहीये त्याच्यात त्या पुस्तकात. आम्ही कन्व्हिन्स जायचो, म्हणजे ब्रह्माच्या सुखाच्या काळात कन्व्हिन्स आम्ही द्यायचो. बरं. पण मला ऍक्च्युली ती गंमत वाटते आपल्या ह्या क्षेत्राची की जिथे आपल्याला सुट्ट्या जशा युजली सगळ्यांना मिळतात तशा नसतात. वीकेंड्सना आपले मित्र वगैरे कदाचित भेटत असतील, आपण तिकडे जाणार आहोत असं नाही. आपण एखादं पर्सनल किंवा फॅमिली फंक्शन वगैरे मिस करावं लागतं आपल्याला. नाही आणि त्यांना कळत नाही की तुला कधी सुट्टी आहे. मला माहित नाही, मला आदल्या दिवशीच कळलं की तुला रात्री सुट्टी आहे. कळणार आम्हाला. बरोबर. तर ते आहे ना. आणि आय थिंक की ग्रेटर द सॅक्रिफाईस ग्रेटर द प्राइज. सो त्यामुळे दॅट ऑल्सो स्टँड्स ट्रू. आणि आपली फॅमिली या सगळ्याला ऍडजस्ट करून घेते, त्यांचं किती मोठं खरं क्रेडिट आहे की माहितच नाही प्रियंकाला की उद्या शशांकला केव्हा सुट्टी असणार आहे. ऋग्वेद आपला रोज विचारतो, आज जाणार आहेस तू कामावर? हो मला मी जाणार आहे. ठीक आहे, माहित नाही. पण हे खरंच आहे, कारण मागच्या वर्षी माझी आजी गेली त्यावेळेला मुरांबाच आपण शूट करत होतो. मी जाऊ शकलो नाही, पण कर्मधर्मसंयोगाने वर्षश्राद्ध आता मागच्या 2 महिन्यापूर्वी झालं तेव्हा मला ते जायला मिळालं. त्यामुळे पण पर्याय नाही, शो मस्ट गो ऑन जे म्हटलंच जातं. सो चालायचंच, त्याला काय करणार आता. आनंद. नाही आणि मी सिस्टम जे म्हणत होतो रीडिंग वगैरे, तिथे कुठेतरी एक स्टोरीवरती ओव्हरऑल डिस्कशन आणि हे सगळं सुद्धा म्हणत होतो मी. व्हायला पाहिजे. नॉट नेसेसरी एक 7-8 एपिसोड्सचं रीडिंग आहे सर, पण कोणीतरी एक workshop. बरोबर. आणि सिरियल सुरू असताना सुद्धा ते होऊ शकतं की पण मग प्लॅनिंग मध्ये काय आहे. मगाशी जे म्हणालास ना ते वर्केबल आहे खरं तर सोल्युशन. कोणतं? प्रत्येक पुन्हा तेच, पण ते सगळ्यांची युनिटी हवी आहे. सगळ्या चॅनल्सनी ठरवून घेतलं पाहिजे की बाबा रे 6:30 ते 7:30 आम्ही हिस्टॉरिकल किंवा मायथॉलॉजिकल दाखवू, 7:30 ते 9:30 आम्ही असला सगळा ड्रामा दाखवणार, फॅमिली ड्रामा आणि 9:30 ते 11:30 आम्ही थोडासा पोलीसच्या क्रिमिनल बेस किंवा क्रिमिनल बेस crime किंवा सायफाय असतील किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, काहीतरी वेगळा कॉन्टेंट असणाऱ्या या टाइम स्लॉट मध्ये असतील. असे जरी निदान टाइम स्लॉट करून घेतले ना तरी प्रेक्षक सिलेक्ट करू शकतील की ओके या वेळात या इथे नसतातच, या इथे वेगळ्या असतात, ज्या अक्रॉस सगळ्या चॅनल्स वरती तशाच पद्धतीच्या असतात. तरीही काहीतरी बदल होऊ शकेल असं मला वाटतं. सीझन पॅटर्न का वर्क नाही होत आपल्या इथे टेलिव्हिजनला हो एवढे सीझन्स आलेत असे म्हणजे सिरियल्सचे. दिलदोस्ती दुनियादारीने प्रयत्न केला आय थिंक ना.
तुमची म्हणजे मुलगी काय- आधीपासून ठरलं होतं काय की ह्याचा सीझन नाही मला नाही वाटत नाही पहिला चांगला माणूस घडलं होतं तसं. त्यामुळे ते आधीपासून प्लॅन केलं तरच हा. म्हणजे आता पण माझ्याकडे मग एक असं ते प्रोजेक्ट वर्कआउट होऊ आलं शकतं नाही का? होतं. हा ओके आलं होतं पण नाही डिड नॉट वर्कआउट अच्छा की त्या एका पर्टिक्युलर चॅनलचा एक मोठा शो असतो जो 3 महिने का 4 महिने चालतो. तो पुढचा शो सुरू होईपर्यंत मध्ये एक डेफिनेट म्हणजे काय फायनाईट नंबर ऑफ एपिसोड्सची एक सिरियल करायची आणि मग त्याचा सीझन 2 परत पुढच्या वर्षी करायचा हे ठरलं होतं. पण ते काय मला काही कळलं नाही. मी त्यांना सगळं नेऊन दिलं होतं पण मला नोबडी गॉट इन टच विथ मी अगेन. अजून एका सिरियलनी तो प्रयत्न नाही का केला आता ती संपत आली आहे म्हटल्यानंतर ते दोघेही पूर्वीच्या जन्मातले दाखवायला घेतलेच की त्यांनी. अच्छा हा तो सीझनच म्हणता येईल त्याला पण तोही नाही चालला हा पण म्हणजे आता लीप वगैरे आणि हे सगळं तो वेगळा तो विषय. सीझनच म्हणायचा ना अजून काय म्हणणार आपण नाही माझं म्हणणं हे आहे की जर असं जर का ठरवलं की- फ्रेंड्सचे सीझन होते. हा पण ऑफकोर्स ते आपल्या इथे आता वेगळं करायला कारण की तिथल्या मालिका ज्या सीझनच्या हिशोबाने चालतात त्या आठवड्याला एक टेलिकास्ट असतो. आता आपल्याला जर आठवड्याला 7-7 दिवस टेलिकास्ट करायचा असेल तर जर का एका वर्षभराची जर का स्टोरी ठरवून त्याच्यावरती काम केलं मग नंतर एक वर्षभर कदाचित ती स्टोरी न दाखवता त्या जागी एक वेगळी स्टोरी दाखवली आणि त्याच्या नंतरच्या वर्षी पुन्हा ही स्टोरी कंटिन्यू झाली ॲज सेकंड सीझन की ज्याच्यामध्ये गोष्टीवरती काम करता येईल ज्याच्यामध्ये पात्र वगैरे ही खूप introduce चांगली होतात आयडिया किंवा आहे. असं ही होतं. अतिशय आयडियल सिच्युएशन आहे. मला आय होप कोणतरी टेलिव्हिजन मध्ये जे पॉवर्स आहेत ते हे ऐकतील आणि याप्रमाणे करतील. खरंच ही फार चांगली आहे. इव्हन शशांक आता जे बोलला किंवा तुम्ही जे बोललात ते की सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवायच्या आणि शनिवार रविवार त्याच प्रोडक्शनला तुम्ही एक वेबसिरीज बनवायला जी महिन्यात त्याचे 8 एपिसोड होतील 8 आणि 9 एपिसोड वेबसिरीज त्या प्रोडक्शन हाऊसचं पण काही नुकसान नाही आणि ओटीटीचा ऑडियन्स तुमच्याकडे येईल पुन्हा. ऑडियन्स आपण एक आपल्याकडे खेचू शकतो म्हणजे शहरी याच्यावरती audience. येस याच्यावरती खरंच सर्व चॅनलनी विचार करावा ही बसूनच बोलूया कार्यक्रमातनं माझी आणि आमच्या सगळ्यांची नम्र विनंती आहे. माझ्याकडे गोष्टी आहेत मला खूप आवडेल अशा ह्याच्यावरती काम करायला. मगाशी एक प्रश्न तू विचारलास की लेखकाने जर बदललं तर त्याच्याबद्दल तेव्हा आपण वेगळीकडे गेलो पण बोलले नाही. संवाद समजा किती स्केलला आपण बदलू शकतो. आपण स्टोरी बदलू शकतो का नाही. आपण आशय बदलू शकत नाही. म्हणजे कळलं तुला म्हणजे आपण बरोबर. सेटवरती गेल्यानंतर मी लेखन दिग्दर्शन दोन्ही करायचे. फॉर एक्झाम्पल प्रपंच असेल आनंदवन असेल झोका असेल तर आशय बदलता कामा नाहीये पण संवाद बदलू शकतो माणूस. बरोबर. पण त्याच्या ते 2 प्रकार असतात की एक दगडावरची रेख संवाद असतात बरोबर आणि एक तसं नसतात. आता आनंदवन मध्ये मोहन जोशी काम करायचे त्यांनी कधीही मी लिहिलेला संवाद म्हटला नाही पण ते कधीही कॅरेक्टरच्या बाहेर गेले. बर ते इन्स्टिंक्टिव्हली करायचे. आता एक आणि मी नंतर सांगते हा ही दगडावरची रेख आहे, ह्याच्यात बदल नाही करायचा. हे बरं. असंच्या असं आलं पाहिजे. Correct. हे तू तुझ्या पद्धतीने बोल काहीच हरकत नाही. आणि कारण ते छोट्या छोट्या गोष्टींनी बदलतो. म्हणजे एकदा मला भक्ती मेळावे एडिट करत असताना रेखा कामत आणि सुधीर जोशी असा एक छोटासा सीन होता. तर रेखा ते तो ओके टेक होता म्हटलं तर भक्तीने तो लावायला घेतला. म्हटलं नाही भक्ती आणखीन एक टेक आहे आणि तू बघ. तिने तो दुसरा बघितला. ती म्हणे काय फरक आहे ह्याच्यात. म्हटलं पहिल्या टेकमध्ये तिने हे वाक्य खूप ठामपणे म्हटलंय. मला तो ठामपणा नकोय. मला थोडी अनसर्टन्टी हवी आणि दुसऱ्या टेकमध्ये ते तसं आहे. तर ही खूप छोटी गोष्ट आहे पण ते ठामपणे घेणं हे माझ्यासाठी लेखक दिग्दर्शक पण मला नको होतं ते. एक वाक्य असं होतं की त्यांना वाटलं असेल नातीच्या सुखासाठी उतरलो 2 पायऱ्या बिघडलं कुठे. आता हे बिघडलं कुठेपर्यंत कोर्टमध्ये आहे ना. त्यांना वाटलं असेल पासून इन्व्हर्टेड कॉमर्स नातीच्या सुखासाठी उतरलो 2 पायऱ्या बिघडलं कुठे इथे कोर्ट संपतो. ओके पण जिचं तोंडी हे वाक्य होतं ते त्यांना वाटलं असेल नातीच्या सुखासाठी उतरलो 2 पायऱ्या बिघडलं कुठे तिचं होत होतं. बरोबर ही खूप छोटी गोष्ट आहे. बरोबर आता प्रेक्षकांना हे नाही कळणार आहे पण मला माहितीये ना मला काय म्हणायचं. मला माहितीये तिने काय ऍटिट्यूड हे वाक्य घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तर इतका जर विचार करून लिहिलेलं असेल ना तर ते कोणी त्यात बदलून नाहीये. आणि तिथे मी हजर आणि मी त्याच मताचा नाही, माहितीये मला माहितीये. फक्त मला असं वाटलं की हे पण एक बाजू अगदीच. लेखकाची म्हणून बाजू मी पण आली पाहिजे. त्याच्यामुळे आणि मी तिकडे हजर असायचे किंवा हा कॅमेराबद्दल बोलत होता हे ते. मी
मी कुठे ठेवते कॅमेरा, जिकडनं मला ती ऍक्शन बघायची आहे. मला जवळ जाऊन बघायचं असेल तर मग मी ट्रॉली करीन, मला अशी बघायची असेल तर मग मी क्रेन लावेन. OS शॉट मी शक्यतो घेत नाही, कारण मला असं की मी त्यांच्याकडे अशी का बघू, मी सरळ नाही का जाऊन बघणार. हा पण खूप गर्दी आहे, लोक डोंबराचा खेळ बघतायत आणि मग तिकडनं कोणतरी मागणं, किंवा अगदी मधुमतीमध्ये सिनेमामध्ये वैजंती मला नाचते, जुलमी संघ गर्दी आहे तिकडे आणि मागणं असा दिल तिकडे तो असाच पाहिजे कोणाच्या तरी खांद्याच्या पाठवून. पण त्या शॉटला पण अर्थ पाहिजे. अर्थ नसेल ना, आता अर्थ पाहिजे 100%. आपण पेस, आपण त्या दिवशी बोलताना बोलत होतो की पेस जातो इथे. पेस जातो म्हणजे काय, शांत थंड उभा असलेल्या माणसामधून सुद्धा पेस येऊ शकतो. कारण जेव्हा तुम्हाला समोरच्या फ्रेम मधनं काहीही मिळत नाही, मिळणं बंद होतं, तेव्हा पेस जातो. पेस म्हणजे खूप लोक हलतायत म्हणून, कॅमेरा हलतोय म्हणून पेस नाही निर्माण होत. किंवा नाटकात पण वेगवान ठेवले नाटक, असं रिव्ह्यूज लिहितात, म्हणजे काय, तर प्रत्येक क्षण तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. तर उदाहरण मला खूप आवडेल द्यायला, कारण हे आता ह्या गोष्टी बोलल्या जात नाहीत आणि ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लाईफलाईन 1 जे विजयाबाईंनी डिरेक्ट केलं होतं, त्याच्यात पंकज कपूर एक डॉक्टरचं काम करत होते आणि त्यांचा असा सीन होता की एक KK राणा त्यांना येऊन विचारतो की ते लंडनहून आलेले असतात, अच्छा तुम्हाला मुलगी पण आहे, मग काय तिचं नाव, मग त्यांना गीता मारिया. गीता मारिया, मग ती तिकडेच असते, माझ्याकडे फोटो पण आहे तिचा, बघायचा आहे का. KK राणा म्हणतो हो बघायचं आहे. इतक्याच काय डिस्टन्सवरती ते कपाट असेल, ते इकडनं उठले, खूप संथपणे उठले, संथपणे चालत गेले, त्याने कपाट उडून फोटो आणला. तो त्या संथपणामध्ये पेस जातो का, तर नाही जात. कारण ते ज्या तऱ्हेने उठले की आता मी जातोय, कपाटात माझ्या मुलीचा फोटो आहे, ह्या माणसाला तो दाखवायचा आहे, त्याला दाखवण्याच्या निमित्ताने मला दिसणार आहे ती माझी मुलगी, जी मला खूप दिवस भेटत नाही, जी मला माझ्याबरोबर राहत नाही, आणि त्या मुलीचा फोटो ते आणून असं दाखवतात. काय आपण हलत पण नाही जात, आपण असं खेळून राहिल्यासारखे बघतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीनं ह्याच्यावरती बारीक विचार व्हायला पाहिजे. तर मी बेसिकली आय एम एन ॲक्टर्स डिरेक्टर आणि कॅमेरा मी माझं टूल म्हणून वापरते. मी कॅमेराचे शॉट्स घेत नाही, आय एम नॉट अ कॅमेरामन्स डिरेक्टर. पण ह्या सगळ्या स्कूल्स आहेत, याच्यावरती विचार झाला पाहिजे. आता आपल्याकडे डेली सोपमध्ये डेली शोमध्ये हे सगळं करायला वेळ नसतो. तर तो कुठेतरी वेळ काढला पाहिजे, कुठून कोणीतरी काहीतरी शिकवलं पाहिजे, कोणीतरी शिकलं पाहिजे, एवढं मला नक्कीच वाटतं. कारण मला माझं टेलिव्हिजन हे माध्यम आहे असं वाटतं. आणि आता डेली शोजच असतात, विक्री नसतातच, मग मी काय करायचं. म्हणजे ऑफकोर्स मग मी खूप काही करू शकते, ती गोष्ट वेगळी आहे, पण आय फील माय मीडियम इज टेलिव्हिजन, देन आय वॉन्ट टू टेल स्टोरीज थ्रू टेलिव्हिजन. बरोबर. ताई आत्ता जे म्हणत होती ना की ही प्रोसेस तिने जे आत्ता करून दाखवली सगळी, हेच ॲक्टरचं वर्किंग आहे. एखादा सीन आल्यानंतर हे वर्किंग करायचं असतं आणि हे करावं जो ॲक्टर करतो ना, त्याला ट्रॉली आणि झाम आणि वाटण्याची गरज नाही आहे. हे ऍड झालेलं आहे, कारण आजचे ऍक्टर्स हे करत नाही. आता कॅमेरा ऍक्टिंग करतोय, म्हणजे कदाचित ऍक्टर्सवर विश्वास नसेल किंवा ऍक्टर्स खूप कमकुवतही आहेत. आणि याचा माझा नाही, हे जे आता मी बोलले ना, हे खूप मी मुद्दाम बोलले, हे की खूप लोक ऐकणाऱ्यांना हे माहितच नसेल की असं असतं. एक्झॅक्टली. मला एक सिरियल करत असताना पायलट एपिसोडमध्ये एक अत्यंत प्रथितयश नटी आणि माझी लाडकी नटी काम करत होते. तिला मी एक शॉर्ट सांगितलं समजावलं, आणि हे असं आहे तुझ्या मनात. ती मला हे सगळं कसं दाखवायचं. तुम्ही म्हटलं अमुक लुक आहे, पॉज आहे, आय कॉन्टॅक्ट आहे, आय कॉन्टॅक्ट लुक काढून घेणं आहे, आवाजाची क्वालिटी आहे, बोलण्याची लय आहे. ती म्हणे मी 20 वर्ष काम करते, मला आजपर्यंत हे कोणीच सांगितलं नाही. ती अत्यंत उत्तम दर्जाचं काम करणारी मुलगी आहे आजही, तेव्हाही होती. तर ती म्हणे मला हे कोणीच सांगितलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दामून या प्लॅटफॉर्मचा वापर करून बोलतेय, कारण हे बोलायला पाहिजे, लोकांनी ऐकायला पाहिजे. आणि मी एक्झॅक्टली ह्याच टेक्निक्स वापरतो. आय कॉन्टॅक्ट खूप काम करून जातं. तुम्हाला ना 4 वाक्य कमी बोललं तरी चालतं, तुमच्या डोळ्यातनं कळून जातं की ह्याला नेमकं काय म्हणायचं. बरोबर. तुम्ही कुठल्या अँगलने त्याच्याकडे ऐकताय, यातनी खूप गोष्टी आणि खूप अर्थ आहे. तुमची बॉडी लँग्वेज सांगते, तुम्ही खांद्यावर कुठे हात ठेवताय याचेही खूप अर्थ आहेत. इथे हात ठेवताय, इथे हात ठेवताय, इथे हात ठेवताय, याचे अनेक अर्थ आहेत. त्यातनं कुठली माया आणि कुठलं प्रेम दाखवायचं याचे अनेक अर्थ आहेत. तर तुम्ही तुमची आजूबाजूला असलेली प्रॉपर्टी, मग ती बाटली असो, खुर्ची असो, बसण्याची जागा असो, हातवारे असो,
डोळे असो, तुम्ही सगळं तुमचं कसं वापरताय ही ऍक्टरची कमाल आहे. आणि हे जर प्रत्येक ऍक्टर वापरायला लागला ना तर मग ट्रॉली आणि म्युझिकची गरज नाही पडणार. टायमिंग म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त कॉमेडीमध्ये टायमिंग लागतं, पण तसं नाही आहे. टायमिंग प्रत्येक स्टेज पडदा उघडल्यानंतर किती लाईट आल्यानंतर मी एंट्री करायची आहे हे टायमिंगच आहे, ते महत्वाचंच आहे. आत्ता सूर्याची प्लेस मी एक उदाहरण देते. त्याच्यात सुनील बर्वे आणि आनंद इंगळे त्यांचं झोपझोपचे उमेश जगताप त्यांच्या फिरक्या घेत असतो आणि एका पॉइंटला आनंद जाऊन अशा वडिलांच्या फोटोला नमस्कार करतो आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजे उमेश जगताप सांगत असतो सुनील बर्वेला की तुझं सगळं मी बंद पडणार आहे तुझे धंदे, आणि आनंदला सांगत असतो आणि आनंद जातो नमस्कार करतो आणि मग त्याचं वाक्य होतं की पांडुरंगांबद्दल काय म्हणाले तीर्थरूप, तर ऍक्शन काय नमस्कार करायचं वळायचं आणि बघायचं. पण मी त्याला म्हटलं नाही, हे तू नमस्कार सोडताच बोललं पाहिजेस. पांडुरंगांबद्दल काय बोलले, कारण हा नमस्कार खोटा आहे, तुझा ऍक्च्युअल पाहिजे नक्की काय. ह्या तो हे पण करू शकत होता, पण ह्या टायमिंगमुळे त्याला कम्प्लिटली वेगळा अर्थ आला. लोकांना हे नाही कळणार आहे, लोकांना हे याला बघा खूप खुमखुमी आहे त्याच्याबद्दल ऐकायची. ह्या बारीक बारीक गोष्टींचा खूप फरक पडतो. त्याच्यामुळे हे आणि हे किती मस्त आहे, किती जॉयफुल आहे करणं. पेस बद्दल एक एक्झाम्पल ज्याच्यावरती एका आर्टिस्टचं काम करणं किंवा वर्किंग, मला एक बाबा सावंत यांनी हा किस्सा सांगितला होता. विक्रम गोखलेंचा एक सीन ते डिरेक्ट करत होते आणि त्याच्यामध्ये गोष्ट फक्त एवढीच होती की बेडवरती विक्रम गोखले झोपले, गजर वाजतो, ते बंद करतात, म्हणजे असेच झोपूनच आडवे असतानाच बंद करतात. बेडवरती जरा बसून म्हणजे उभे राहून बसतात, ते थोडंफार जे काय डोळे वगैरे चोळून झोप उडवली किंवा जे काय घड्याळ बघतात, अरे एवढे वाजले. मग त्याच्यानंतर बाजूला तो डायलवाला तो फोन आहे, त्या फोनने एक नंबर डायल करतात, वन साइडेड फोन कट, हॅलो ते ह्याचं, अच्छा ठीक आहे, एवढंच करून फोन ठेवला आणि गेले तयार व्हायला, फ्रेशन अप व्हायला वगैरे. हा एकच सीन शूट करायला लागले, ते ऍक्शन ते कट टाइम स्पॅन होता 7.5 मिनिटं. 7.5 मिनिटं विक्रम गोखलेंनी फक्त ह्या ऍक्शन्स वरती, आणि दॅट्स इट, सोलो सीन, आणि त्यांनी ते सगळं रंगवून ठेवलं. बाबासाहेब गेले त्यांच्याकडे, म्हणाले की खूपच छान झालंय सीन, पण काय करू, अरे मला ना ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, ह्याच्या आधी एक सीन आहे आणि त्याच्यानंतर एक ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, तर हा एवढा वन शॉट टिकणार नाही, आपण दाखवू नाही शकणार अख्खा. किती वेळ आहे आपल्याकडे, 2.5 मिनिटं, 2 मिनिटं 28 सेकंद. हेच मी कमाल. कारण विक्रम हे मी अशीच गोष्ट भीमसेन जोशींबद्दल ऐकली होती. त्याने जेव्हा मिलेसूर मेरा तुम्हारा केलं ना, तर ते आले वेस्टर्न आउटडोअरमध्ये, त्यांना सांगितलं की भैरवीमध्ये त्यांना कोण सांगणार ही अशी चाल आहे आणि काय, त्याने शब्द सांगितले, त्याने सुरू केलं. मग त्याने नाही एवढा वेळ नाही आहे, ते अख्खं तुमच्याकडे एवढेच, अच्छा किती सेकंद आहे, त्यांनी सगळं टायमिंगला जरा समजा 28 सेकंद किती होतात, संपलं त्यांचं तेवढ्या वेळात. कारण ते हुकूमत जर तुमची असेल तर तुम्ही कुठेही सुरू करू शकता आणि कुठेही संपवू शकता. आणि ती हुकूमत आणि त्यांचे रियाज इतकी वर्षाचा, त्याला दुसरं काय, तपश्चर्या. आता ह्याला एका आर्टिस्टला काय रियाज आहे पण, कारण आता साधारणपणे म्हणजे आता काही वेळेला तर आपल्याकडे सीन लिहून येतो, त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं की हे एवढी मिनिटं, बरोबर. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की अजून काहीतरी करायचं, मग तो वाढला तर किंवा कमी झाला तर वगैरे. ह्याचा एका आर्टिस्टसाठी, ऍक्टरसाठी रियाज काय? मी रियाज म्हणजे मी भयंकर बघतो लोकांना, आणि जेवढं जमेल तेवढं मी प्रत्येकाची बॉडी लँग्वेज बघतो आणि इथे कप्प्यांमध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि ते बरोबर त्या सीनच्या वेळेला ते मला ते गणित माझ्या डोक्यात ते बनलेलं आहे, झालेलं आहे की आता ह्या सिच्युएशन तसं फायदा होतो, मी इथे वापरतो आता. अशा मी अनेक ठिकाणी गोष्टी वापरलेल्या आहेत. मी जे इकडे तिकडे बघितलेलं आहे, लोकांची लकब पाहिलेली आहे, बोलणं पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, लोक चिडल्यानंतर कसे रिॲक्ट होतात, हसताना कसे रिॲक्ट होतात, रडताना नेमके कसे रिॲक्ट होतात, त्यांना काय लपवावं असं वाटतं स्वतःबद्दल, काय दाखवावं असं वाटतं, हे सगळं मी इथे रजिस्टर करतो ऍक्टर म्हणून. आणि ते त्या वेळेला बाहेर काढायचं आणि वापरायचं, असं युजली मी हे निश्चितच आहे. हे पण ऍडेड टू दॅट
इम्प्रोव्हायझेशन एक फार चांगला एक्सरसाइज या जे आपण करायला वेळ नाही मिळत आपल्याला. पण जर आपण इम्प्रोव्हायझेशन, जसं मी मगाशी म्हणते, आपल्यामध्ये ते सॉफ्टवेअर असतं, डिफॉल्ट हार्ड डिस्कमध्ये अनेक गोष्टी असतात, पण आपण त्या बाहेर आपल्यातूनच कशा येतात ते कधी बघितलेलं नसतं. जंगलातून जातोय वाघ आला, हे आपण कधी अनुभवलेलं नाहीये. पण मग तुम्ही आधी स्वतःला खूप ट्रेनिंग लागतं त्याच्यासाठी. तुमच्या सगळ्या सेन्सेसना त्या त्या जगात जाण्याची सवय आहे का? तुम्ही इथे बसून या स्टुडिओत बसून अंधारी रात्र, विजा चमकताय, पाऊस येतोय, हे तुम्हाला वाटू शकतं का? आणि मग ते शार्पन करत मग जंगलातून जातोय वाघ आला, भीती वाटली, हे आपण करून बघायचं प्रत्यक्ष. म्हणजे मग आपली बॉडी, आपलं माइंड या सगळ्यासाठी कसं, ह्या सिच्युएशनवर कसं रिॲक्ट करतं, हे तुमचा बेस झाला की मग हा जो म्हणतोय तसं की अच्छा दुःखी असताना ती बाई अशी होती. आणि मुख्य म्हणजे एक खूप गैरसमज आहे की अभिनय म्हणजे दाखवणे. अभिनय म्हणजे बेसिकली टू क्रिएट एन इम्पॅक्ट. ऍक्टिंग इज रिॲक्टिंग म्हणतात ना, ते रिॲक्टिंग टू व्हॉट? रिॲक्टिंग नॉट टू यू, रिॲक्टिंग टू द सिच्युएशन. की मी आत्ता आहे, मला भीती वाटते, वाघ येणार, ह्या सिच्युएशनला मी रिॲक्ट करू शकते का? आणि मला भीती वाटतेय, पण मी भीती नाही वाटली पाहिजे, माझ्या ह्याच्यातून समोरच्याला भीती वाटली पाहिजे की वाघ येणार आहे, त्याला वाटलं पाहिजे ते, मला दुःख झालं त्याला रडायला आलं पाहिजे, मी दुःखाने रडणं हे ऍक्टिंग नाही. तर ह्या गोष्टी तर मला खूप शिकवायला, पण मी शिकवलं 1 वर्षभर. त्याच्यामुळे दॅट वॉज द मोस्ट जॉयस पिरियड इन माय लाईफ. तर पण शिकायला पण, लोकांनी शिकायला पण आलं पाहिजे ना. नाही, पण शिकायला आलं पाहिजे. पण आता जसं तुम्ही नाही म्हणत आहे, आम्ही प्रत्येकाने शिकायला 100%. माणूस हा कायम शिकतच राहतो ना. पण लहान मुलाकडनं पण आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. पण मग येणाऱ्या नवीन पिढीसाठी तू एक उत्तम नाव कमवलंस, किंवा तू आतापर्यंत सगळा प्रवास सांगितलास, तुझ्याबद्दल तर काही सांगायची गरज नाही. मग येणाऱ्या नवीन पिढीसाठी जसं एक डान्सर असेल तर ते नृत्याचा रियाज करते, डबल जी असेल तर तो सातत्याने तबला वाजवतो, क्रिकेटर असेल तर तो नेट प्रॅक्टिस करतो, एक कलाकार म्हणून, एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून जर या क्षेत्रात यायचंय, आणि ज्यांना MTA असेल, NSD असेल, ललित असेल किंवा जे काय असेल तिथे जाणं शक्य नाहीये, पण ते आता या क्षेत्रात आलेत, कसे का होईना, योगायोगाने, पण त्यांना जर एक पुढे चांगल्या लेवलला जायचं तर त्या किंवा ओव्हरऑल सगळ्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की काय करायला पाहिजे? माझ्या घरी येतात अनेक मुलं आणि मी शिकवते त्यांना, आणि विदाउट कॉस्ट शिकवते. मला आवड आहे म्हणून. त्यातले काही जण पुढे पण गेलेत. किती तरुण मुलं येतात काहीतरी स्क्रिप्ट वाचायला, आणि मी सगळ्यांना एनकरेज करते. खूप वेळा असं पण होतं की अरे देवा, मी काय या माणसाला हे, पण येतात. अगदी गेल्या आठवड्यात पण एक मुलगा आला. पण हे तू अप्रोच करते, पण आज बरेच समजा एखादा मोठा गुरु असेल, तो म्हणतो नाही, पहिले 5-6 वर्ष तू कुठेतरी खाली आधी शिक, मग पुढच्या शिक्षणाकरता माझ्याकडे, म्हणजे जसं समजा ग्रॅज्युएट झाल्यानंतरच NSD ला ऍडमिशन मिळेल. पण जो अगदी ज्याला आहे थोडाफार गंध आहे, अभिनयाची आवड आहे, या क्षेत्रात काही योग होत आहे, तू काय सांगशील की आता तू असं एक इंजिनियर झालास आणि 2 क्षेत्र ही वेगळीच आहेत, तर तू काय काय या तुझ्या 12-13 वर्षाचा जो काही प्रवास झाला असेल, या प्रवासात तू काय काय केलंस? मी म्हटलं तसं की मी एकतर अनुभव गोळा करत गेलो. मी त्या सगळ्या नवीन मुलांना सांगेन की जगा, स्वप्नात रमू नका, जगा. मुळात तुम्ही जगायला शिकलात की तुम्हाला अनुभव येतील. अनुभव आले की आयुष्यात दुःख येईल, आनंद येईल, नाती निर्माण होतील, नाती तुटतील, त्याला तुम्ही रिॲक्ट व्हायला शिकता, तुम्ही गप्प राहायला शिकता, तुम्ही व्यवहार शिकता. आणि हे जेव्हा तुम्ही शिकता, हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज घेता ना, तेव्हा तुमचं ब्रेन ट्रेन होत असतं, आणि ते ट्रेनिंग वाया जाऊ देत का, ते विसरू नका. जेव्हा हे सगळं शिकाल तेव्हा ते लक्षात ठेवा, कारण ते तुम्हाला अप्लाय करता येतं कुठेतरी. आणि हे क्षेत्र असं आहे की आज मी पोलीस करतोय, उद्या चोर करायचं. ब्युटिफुली पुट. तर हे सगळं मला तेव्हाच वापरता येईल जेव्हा मी अनुभव बघेन. मग मी बातम्या बघतो, त्यातही मला अनुभव मिळतात की एखाद्या चोराची मेंटॅलिटी काय आहे, ही चोरी करण्यामागे त्याला काय कारण काय होती, त्याच्या घरची काय परिस्थिती होती, त्याची दुःख असतील ना काहीतरी. आणखीन एक म्हणजे पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण पुस्तकं वाचताना आपल्या डोळ्यासमोर त्या घटना घडत जातात ना, ती माणसं कशी वागतायत, आपल्याला काय वाटतंय. आपण रेडीमेड फिल्म्स बघून ऍक्टिंग करू तर तसं नाहीये, किंवा फिल्म्स बघून डिरेक्शन करू तर तसं नाहीये. मी हिंदी सिरियल्स लिहिले आहेत काही, तर त्याच्यामध्ये असं लिहून यायचं की दिलवाले दीदी मोमेंट अमुक, तर हास्यास्पद असतं. नाही, ते रेडीमेड आहे. दिस इज AI ना. आम्हाला आमच्यामध्ये DDL जे फिट केलेलं आहे, तो डेटा वापरून आता आम्ही DDL चे मोमेंट करायची आहे.
याचा एक गमतीशीर किस्सा सांगतो. अच्छा ते हा. नाही तुलाही माहिती आहे किस्सा, हा नाही किस्सा सांगत, वेगळा किस्सा सांगतोय. मी एका भाड्याच्या घरात राहायचो. हा. त्या घराचा मालक एकदा मला भेटायला आणि म्हणाला की माझी मुलगी आता 12वी पास झाली आणि तिला ऍक्टिंगची खूप आवड आहे. घराला चालू गोष्ट आहे, काय ती कुठल्या नाटकाच्या ग्रुपला कनेक्टेड आहे का, काही बॅकस्टेज केलंय का, काय केलंय, काय काय करते, तिला काय बघायला आवडतं. मी तिला भेटायला घेऊन येतो म्हणून ते दुसऱ्या भेटीत घेऊन आले मुलीला भेटायला. मी तिला विचारले काही बेसिक प्रश्नांनंतर विचारलं, आता इतक्यात तू चांगलं काय बघितलंस. तेव्हा ती म्हणाली, सर मला सगळ्यात आवडणारा फिल्म म्हणजे जुडवा आणि हसीना मान जाएगी. मी म्हटलं की तुझं बघणंच चुकत असेल तर तुला चांगला ऍक्टर व्हायचं आहे, ह्याचा प्रवास खूप लांब आहे. तेही बघ, पण मी तुला प्रश्न वेगळ्या इंटेन्सिटीचा विचारला, काय चांगलं वाचलंस की काय बघितलं. जसंही वाचनाचं म्हणाली, वाचनात एक गंमत ही आहे की तेच पात्र तीच घटना तुम्ही 10 वेगळ्या प्रकारे उभी करू शकता. त्यामुळे ऍक्टर जास्त समृद्ध होतो वाचनानंतर. ओरिजिनॅलिटी ही वाचनामुळे कदाचित जास्त तुम्ही डेव्हलप करू शकता, कारण की तुम्ही जर का बघत असाल तर तुम्ही त्याला Imitate करता. रेडीमेड इमेजेस नाही, तुम्ही तुमची इमेज क्रिएट करता तुम्ही आणि ते 10 वेगळ्या प्रकारे करू शकता तुम्ही. किंवा मराठी भाषा आजच्या मालिकांमध्ये आपण जे काही मराठी भाषा साधारण बोलताना बघतो, ऐकतो, आवडता विषय आवडता विषय म्हणजे हा खरंच. पाणी पाणी तांदळाच्या गुणी आणल्या कोणी तुम्ही मला त्याचा आक्षेप नाही आहे. नाही, आणि नाही, पाणी- मला अजिबातच मला आक्षेप अजिबात नाही, मला आक्षेप मी नाही. ते नाही म्हणत आहे. character तसं. पण लिखित मराठी जे असेल तेवढं तर तुम्हाला निश्चित तुमच्या नाही नाही, भाषेवरती त्याच्याबद्दल माझा एक संस्कार- अनालिसिस येस प्लीज. तो अनालिसिस असा आहे की 99 साली 2000 साली जेव्हा बालाजीच्या सिरियल सुरू झाल्या एकता कपूरच्या, ज्या तुफान लोकप्रिय झाल्या आणि मग त्याच्याच कॉपीज आपण मराठीत करायला लागलो. त्यावेळेला नुसतं ती स्टाईलच नाही त्यांनी कॉपी केली, ते संवाद पण कॉपी करायला सुरुवात केली. आणि म्हणून त्याच्या बोलण्यात येऊ नकोस, तो माझ्यावर हसला, माझी मदत कर, ही आता इतकं बोकाळ आहे की आत्ताची पिढी असंच मराठी आणि बोलायला त्यांना हे खरं त्यांना वाटतंय, तसं वाटतं. माझी मदतच असतं. हो. पण तेव्हा अरे सांगतात, नाही. माझी मदत घे, हा, मला आणि मला मदत मदत कर. कर. तर म्हटलं हा शब्द अनेक जणांना माहित नाहीये. म्हणजे? हो. म्हणलं हो. म्हणलं. अरे ती बाबा म्हटली का? म्हटलं असा शब्द आहे. तर हा फारच मोठा विषय आहे. ते व्याकरण बदलतायत. मला आक्षेप भाषा प्रवाहीच असते. आपण जशी फारसी आणि ज्या काळात बोलायचो शिवाजी महाराजांच्या काळची भाषा आज आपण नाही बोलत, ते व्याकरण. पण व्याकरण नाही बदलायचं, बरोबर. ते व्याकरण बदलतात ते. आणि आणखीन एक मला असं वाटतं संवाद लेखकांनी लिहिल्यानंतर ते वाक्य मोठ्याने बोलून पाहिलं पाहिजे की मी जी शब्द लिहिलेत, ही जी लय आहे या वाक्याची, ही या कॅरेक्टर बरोबर जाते का, ह्या मूड बरोबर जाते का. नेहमी कसं असतं, आपण घाटात जाताना बोगदा पुढे आहे, पण आम्ही मला विचारलंय, कायम प्रश्न पडतो. आम्ही विचारलंय, विचारलंय शोधतोय बोगदा बोगदा. कुठे? नाही ना, मी शोधतोय हा सापडला. पुढे बोगदा आहे असं पाहिजे ना, पुढे बोगदा आहे ना. आणि हे पुणा मुंबई हायवे वरती बोट आहे. हो, हो, आहे. हो. आहे. तर प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, बोगदा कुठे आहे नाही विचारलं ना, पुढे ठीक आहे ना, हे पुढे बोगदा आहे. हे आहे ना. हे वाचून बघायला पाहिजे की आपण जे म्हटलंय लिहिलंय जसं त्या वाक्याचा अर्थ असाच होणार आहे का, या बाईला, ह्या तरुणाला, ही काही आजी आणि मुलगा आणि नातवंड बसलेला, आपण असे सीन आपण कधी असा केला नाही, पण केला तर कशा होतील आपल्या गप्पा. बरोबर. तुम्ही मध्ये टिंगल कराल, हे काहीतरी म्हणजे अभिषेकचा स्वभाव आहे ना तसा, हो, बरोबर. टिंगल का नाही करत तू माझी मस्करी, मला आवडेल ते. असं आपण आता नाही, मुरंबावर पण ते तो करून का? विषय ह्याच्यासाठी की ते आणीबाणी असणं याचा मला अजिबात आक्षेप नाहीये. ते कॅरेक्टर तसं असेल ना तर त्यांनी तसंच बोललं पाहिजे. त्याचं जर हे त्या गावाकडचं असेल तर त्यांनी तसंच बोललं पाहिजे. विदर्भातलं असेल तर त्यांनी तसंच म्हटलं वाक्य म्हणाली पाहिजे आणि बोललं तसंच पाहिजे. पुण्यातलं असेल तर त्यांनी तसंच बोलणं अपेक्षित आहे. मुंबईतलं असेल तर मुंबईतले काही टिपिकल शब्द आहेत ते असले पाहिजे. पण हे असणं आवश्यक आहे. पण पुन्हा तेच झालं ना की हा जर लेखकाकडनंच अभ्यास झाला नसेल तर ते लेखक अभ्यास करत नाहीत, ताई म्हणाली तसं ते वाचत नाहीत, मग आपल्या क्रिएटिव्हच्या हातात आल्यानंतर त्यांच्याकडे इतकं लोड असतं ते वाचून बघत नाहीत, ते कॅरेक्टरशी त्याची काही जुळवाजुळव करत नाहीत आणि ऍक्टर्सना फक्त मेकअप करून सुंदर दिसायचं असतं, त्यामुळे तो त्याच्यावर अभ्यास करत नाही आणि त्यामुळे ते सपशेल सगळं आपटतं. आणि ह्याच्यावर अभ्यास करण्यासाठी टीआरपी येत नाही, कसा येईल, तुम्ही होल्डच कसा करणार ऑडियन्सला. तर ते सोपा कारभार नाहीये ना हा. ह्याच्या मागे आहेत हे सगळे कष्ट, पण हे अनेक कलाकारांना आता आमच्या वेळेला आम्ही मराठीमध्ये शिकलो वर्नाक्युलर, आता कॉन्व्हेंटमध्ये. पण माझं तेच म्हणणं असं की
कोकणातलं मराठी पण मराठीच आहे, सोलापूरचं पण मराठीच आहे. म्हणजे प्रमाण मराठी असं मला विचारा, हल्ली बऱ्याच वेळेला तो प्रमाण मराठीत ऑडिशन पाठवा वगैरे आम्हीच किंवा मागवतो, पण मी कधी असं म्हणत नाही की प्रमाण मराठीत ऑडिशन मागवा वगैरे. तर प्रमाण मराठी असं काहीच नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जे स्क्रिप्ट आपल्याला दिलेलं आहे त्या स्क्रिप्टमध्ये त्या गावची जी जी भाषा आहे तिथे आणि लिहिलं असेल तर आणि, पाणी लिहिलं असेल तर पाणी, पाणी हे घेता आलं पाहिजे. पण मला तोच प्रश्न आहे की मग त्या पुढच्या पिढीने याच्यासाठी तू मगाशी आपण मला जसं पुस्तकं वाचली पाहिजेत काहीतरी, तर ह्याच्या दृष्टिकोनातून काय अजून करता येईल? म्हणजे आता एक हल्लीची मला खूप माझ्या नाट्यानं मी ते अजिबात म्हणू देत नाही, आपण करूयात, जाऊयात हे म्हणण्याची खूप पद्धत आहे. म्हणजे टेलिव्हिजनवरती बातम्या देणारी माणसं पण आता वळूयात असं म्हणतात. तर मला अभिजित चव्हाण चिडतो ह्याच्यावरती, पण मी म्हणते की काढून घ्या पुस्तकं जुनी. आता बपू काळ्यांचा आता हा करणारच आहे, पुलंचं पुस्तक आहे. तुम्हाला हे म्हणजे पुलं आणि बपू सगळ्यांच्या माहिती आहेत ना, सगळ्यांना काही सगळी नजर करून माहितीच असतील असं नाही. काढा ना पुस्तक, कुठे लिहिलंय का त्यांनी वळूयात म्हणून, पाहूयात म्हणून? नाही लिहिलंय. सोबत आणि बरोबरचा सुद्धा लोकांना अर्थ माहित नाहीये. हो, माझ्यासोबत काय आणि सर कुठेही बरोबर कुठेही सोबत. परवा मी एका सिरियल मध्ये ऐकलं, मी कर्जत जाते, मैं दिल्ली जा रहा हूँ. आपण मी दिल्ली जाते म्हणत नाही ना, मी दिल्लीला जाते. आपण प्रत्यय लावतो ना, मी कर्जत जाते असं मी सिरियल मध्ये ऐकलं. ती नटी मराठीच होती, दिग्दर्शक मराठीच असावा, मराठी सिरियल होती, पण त्यांना माहिती नाही की आपण प्रत्यय लावतो. प्रत्यय म्हणजे काय? आता कळेल, चला ते सिनेमाला की कळेल. आताची कॉन्टेम्पररी मराठी सुद्धा मराठी आहे. मराठी तर आनंद आहे. आणि मी हेच म्हणतोय, जे मी क्वालिटी घसरत चालली, ऍक्टर्स तितकेच जबाबदार आहेत, काही फक्त चॅनल जबाबदार नाहीये. बरोबर, ऍक्टर्स तितकेच जबाबदार आहेत, फक्त रील्स कडे लक्ष देऊन नाही चालत. ते तर आता म्हणजे मला अनेक चॅनल्सना पण हे सांगायचं या माध्यमातून की ऍक्टर्सनी रील करावी म्हणजे प्रोजेक्ट चालेल नाही, गोष्ट चांगली असेल तर प्रोजेक्ट चालेल, आणि मग ऍक्टर सिरियल होत राहू दे. त्याचं उलट गणित झालंय. रील्स करा, सोशल मीडिया प्रेझेन्स पाहिजे तर सिरियल चालेल. नाही, गोष्ट चांगली हवी तुमची. बरोबर. नाही, आपण एका डिपार्टमेंट वरती किंवा असं नाहीच होते. हा म्हणजे हा जबाबदारी सगळ्यांची टीम वर्क आपण म्हणतो. सॉरी, हे एडिट करा. परवा एक टॉम हँक्स क्लिप बघितली मी, त्याच्यात तुम्हाला माहिती गेल्या सेटवर तर डिरेक्टर मला ओरडला, बोला की यू जस्ट कम ऑन टाइम, नो युअर टेक्स्ट अँड नो वॉट्स गोइंग अराउंड. तर तो म्हणलं की ह्याच्यात सगळं आलं. पण ती क्लिप आहे, ती बघायला पाहिजे. की मला माझं टेक्स्ट माहिती पाहिजे, नो वॉट्स गोइंग ऑन म्हणजे मी कोण आहे, काय आहे, माझं टेक्स्ट हे पाहिजे. प्रेझेन्स. हा, तर ते खूप ऍक्टर्सचे छान छान क्लिप्स असतात. तू करणार आहेस आय थिंक प्रोडक्शन एकदा तरी. तुझं सिरियलचं ओपन होईल असं मला वाटतं. आय थिंक सो. कारण एक तर मला असं वाटतं की तुला छान कॉन्टेंट हे आवडतं, सो त्यामुळे तू मूव्ही, नाटक, वेब सिरीज तर तू डेफिनेटली करू शकतोस. पण आय थिंक तुला एक जे प्रेक्षक पण आवडतात आणि त्याच्यासमोर रोज काहीतरी छान करत राहणं हे जे आवडतं, आणि तुला म्हणजे आपण आता एवढं सगळं बोललो की हे असं आहे, हे तसं आहे वगैरे वगैरे, एखाद्या डिपार्टमेंट किंवा अशा गोष्टींना नाही, पण आपण काम करत असताना येणाऱ्या अडचणी येते आपल्या, तुला त्याच्यावरती सुद्धा खूप मनापासून वाटतं, खूप ज्याच्यामुळे मला असं वाटतंय की तू सिरियल सुद्धा डेफिनेटली कर. पण मला वाटतं त्यापेक्षा तरी चॅनेल हेड व्हावं आणि आपल्याला हे सगळं करायची संधी द्यावी, कारण त्याच्या ज्या आयडियाज आहेत ना, मला असं वाटतं हे खूप चांगला चालेल हा चॅनेल. एक सोमवार ते शुक्रवार आणि मग शनिवार रविवार खूप चांगला चालेल, कारण का नाही कोणी एक्सपेरिमेंट करून बघत. तर आपल्याला पण असं एक चॅनेल मिळायला पाहिजे ना. हे खूप छान आहे. मला युअर आयडियाज आर फॉर दॅट. आणि मी आयुष्यभर कायम प्रोजेक्टचा विचार केला, कधीच इंडिव्हिज्युअल विचार मी आज तयार केलेला नाही. कुठलंही मूवी, कुठलंही सिरियल करत असेल, वेब सिरीज करत असेल की काही करत असेल, होलसम इफेक्ट त्याचा चांगला झाला पाहिजे, हा माझा कायम प्रयत्न आहे. मग मी जर आणखी थोडा मोठ्या पोस्टवर गेलो तर होलसम आहे, सगळ्या सिरियल चांगल्या असल्या पाहिजेत, ओव्हरऑल इफेक्ट चांगला असला पाहिजे. मी हाच विचार कायम करेन. आणि मी प्रोडक्शन जर केलं आणि तेवढा मोठा नसेल आणि एक छोटा बाकी प्रोड्युसर्स पैकी प्रोड्युसर असेल, तर मला या सगळ्या नियमांना हो म्हणावं लागेल. कारण मी सुरुवातीला जसं म्हटलं, टेलिव्हिजन ही पैसे कमवण्यासाठी करतो, निर्माता झालं तर पैसे कमवण्यासाठी मी सगळं करणार, कारण ऍक्टर म्हणून सुद्धा मी हे करतोच आहे. अच्छा, पण मग म्हणजे याचा अर्थ प्रोडक्शन वगैरे कदाचित होईल, नाही होणार, सिरियल करशील नाही करशील, चॅनलला जायला आवडेल. हो, का नाही आवडणार, नक्की आवडेल. पण फक्त त्याचं ऍक्टर म्हणून त्याच्या काय नाही. आता प्रोडक्शन कसं तो ऍक्टर आणि एक प्रोड्युसर होऊ शकतो, पण चॅनेलला गेला तर तुम्ही ऍक्टिंग नाही. हो, म्हणजे सतीश राजवाडेंनी केलं एक नाटक तरी पण तेवढंच ना. आणि फिल्म्स पण केला.
जिथे सर आपल्याला अजून घेत नाहीत. हो ना, हो ना. नाही पण एवढं सगळी क्रिएटिव्हिटी आहे, तू एवढी मेहनत केलेली आहेस किंवा तू आता 3 वर्ष आम्ही ओळखतोय, आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे अक्षरशः तुझ्या स्वभावातले प्रत्येक पैलू मला माहिती आहेत किंवा जेवढे मला माहिती आहेत ते मी समजतोय असं की हे सर्वस्व आहे, सगळंच माहित असेल असं नाही. तरी पण कुठेतरी जनमानसात म्हणण्यापेक्षा आपल्याच इंडस्ट्रीमध्ये शशांक केतकरची प्रतिमा थोडीशी परखड किंवा स्पष्ट वक्तेपणे बोलणारी किंवा सातत्याने ह्यालाच प्रत्येक गोष्टीची अडचण असते किंवा यालाच त्रास प्रॉब्लेम्स होतो. येतात असं बाहेर मी आता अनेक सेटवरती कास्टिंग करत असल्यामुळे मी फिरत असतो, राईट. त्यामुळे ह्या सगळ्या प्रतिक्रिया येतात. हो हो. त्याबद्दल काय सांगशील? ते बघ, 2 गोष्टी आहेत. एकतर कदाचित मी खरंच अख्ख्या इंडस्ट्रीचा दुर्दैवी माणूस असेल ज्याचेच पैसे अडकतात. खरंच एकटा असेल, एकमेव असेल ज्याचे पैसे अडकतात किंवा ज्याला या कॉन्टेंटचा त्रास होतो, किंवा असे शेकडो आहेत ज्यांचे पैसे अडकतात आणि कॉन्टेंटचा त्रास होतो पण ते बोलत नाही. मी बोलतो कारण मी म्हातार झाल्यानंतर मला या दुःखात राहायचं नाही की मी त्या प्रवाहात एक होतो आणि मी काही बोललो नाही, आहे तसं सगळं सहन करत राहिलो. मला जे खटकत होतं त्याच्यावर मी विरोधही केला, त्याच्यावर मी माझं भाष्यही केलं आणि माझं एक्सप्लेनेशनही दिलं आणि हे करून मी स्वीकारलं सुद्धा, कारण मला त्या रेसचा एक भाग मी आहेच ना, मी कुठे जाणार आहे, जगण्यासाठी मला या रेसमध्ये राहावंच लागणार आहे. बरोबर. पण मी बोललोही नाही, विरोधही केला नाही की आपलं मतही मांडलं नाही. हे मला लहानपणापासून जमलेलं नाही, त्यामुळे ते ह्याच्या पुढे जमेल असं नाही. मग ते अगदी पॉलिटिकल असो किंवा आपल्या क्षेत्रातलं असो किंवा जगण्या बाबतीतलं असो, मला जिथे खटकतं तिकडे मी काही आपल्या मताने जर दुसऱ्याचा फायदा होणार असेल तर मला ते नक्कीच करायला आवडेल. कारण अशीही काही उदाहरणं आहेत की मी बोलल्यामुळे काही लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत. जसं तू म्हणालास की कदाचित मी एकमेव असं असेल की माझेच पैसे अडकलेत, मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो किंवा अनेकांचे अडकले असतील, करेक्ट, पण ते बोलत नाही. राईट. याचा अर्थ कुठेतरी आपल्यामध्ये एकी नाही असं होऊ शकतं. नक्कीच नाहीये. दुसरी हे तर गोष्ट नाहीच आहे. पण ती व्हायला पाहिजे मग. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तू सामाजिक प्रश्न तुझ्या सोशल मीडियावरनं मांडत असतोस, मग तो कचऱ्याचा असो किंवा आत्ता रिसेंट आपल्या मडच्या रस्त्यांची जी काय दुरावस्था झाली त्याच्यावरती तू बोललास, त्याच्यावरती तुझं इन्स्टाला मी एक स्टेटमेंट बघितलेलं होतं की जास्तीत जास्त संख्येने आपल्या कलाकारांनी किंवा सगळ्यांनी असे व्हिडिओ बनवावे आणि ते टाकावे सोशल मीडियावर. पण तिथे जर माझ्यासारखा एक छोटा कलाकार असेल तर मला ही सातत्याने कुठेतरी भीती असते. आज शशांक केतकर आहे, त्याच्या नावाच्या मागे वलय आहे, त्याचे आज समाजात राजकीय असो किंवा ह्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे कॉन्टॅक्ट आहेत. पण एक विश्वास नवरेनी एखादी अशी माझ्या एरियातली, मी जिथे मालांडा राहतो तिथे कचरा असा असेल आणि पोस्ट टाकून तिकडच्या लोकल नगरसेवकांनी येऊन मला मारलं तर मी काय करायचं ह्या भीतीने, म्हणजे ह्या प्रतिक्रिया मला अनेक जणांनी दिल्या की अरे शशांक करतोय हे उत्तम करतोय, त्याचं म्हणणंही बरोबर आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुझं कौतुक आहे. खरंच कौतुक आहे. हो. आणि हे एवढं गंभीरपणे मांडणं नॉट अ जोक. पण ते निदान मी म्हणेन तुझ्या मग तू हे पहिले अगदी जेव्हा तू शशांक केतकर नव्हतास तेव्हापासून हे करतोस का? तेव्हापासून आहे हे, तर तेव्हापासून आहे. आणि मी जे काही मांडतोय ते तुम्हाला एक पटतंय, 100% तो तुमच्या आतला सुद्धा आवाज आहे. बरोबर. जे तुम्ही मांडू शकत नाही ते मी सगळ्यांना रिप्रेझेंट करतो आणि ती मांडण्याची माझी भाषा जी आहे ना ती कोणाला लागणार नाही याचा मी 50 वेळा विचार करतो. कुठलाही व्हिडिओ तुम्ही काढून पाहिला, कुठलंही माझं स्टेटमेंट वाचलं तर त्याला डायरेक्ट कुठलंही स्टेटमेंट काढलं तर त्याला कुठे मी डायरेक्ट अटॅक करत नाही आणि कोणालाही डिमीन करत नाही किंवा कोणाचाही अपमान करण्याचा माझा कधीच हेतू नसतो. त्यातनं सुद्धा काहीतरी बोध मिळेल हाच माझा कायम प्रयत्न असतो की ह्याच्यात तुम्हाला म्हणायचंय काय. हे जे इतकी वर्ष मडच्या रस्त्यांची अवस्था झाली, मला मडच्या गावातल्या अनेक लोकांचे मेसेज आले की दादा तू बोललास त्यामुळे निदान आमच्या दुःखाला कोणीतरी वाचा फोडली. वा 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 वा. फिल्म सिटीचा कचरा कचरा आणि बीएमसीचं मी आभार मानेन. त्यानंतर झालेल्या बीएमसीतल्या मीटिंगचे मिनिट्स ऑफ मीटिंग मला मेल केलेले. क्या बात आहे. वा वा. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने ते मुद्दे मांडताय यावर खूप अवलंबून आहे. आपल्याकडे असे काही ऍक्टर्स आहेत जे खूप चुकीच्या पद्धतीने हे मुद्दे मांडतात आणि ते खूप विचित्र ट्रोल होतात. मला ट्रोल होण्यासाठी करायचं नाही. ऑब्व्हियसली काही गरज पण मला- नाहीये त्याची. आणि जर माझ्या सुदैवाने परदेशात फिरण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी तो जर प्रदेश पाहिलेला आहे आणि जर आपण 2025 मध्ये सुद्धा अजूनही सगळीकडे बॉम्ब पडल्यासारखी अवस्था आपल्या शहरांची असते तर आपण हिरोशिमा नागासाकी सारखं केव्हा होणार आहोत. त्याच्यावर खरे बॉम्ब पडू नये. जर आता तिकडे काय डेव्हलपमेंट आहे मग आपल्यावर सतत बॉम्ब पडणार ते काय आपण सतत खडलेलंच आहे, सतत धूळ आहे.
म्हणजे एक वेळ सिगरेट ओढा पण हे यात श्वास घेऊ नका, इतकी अवस्था आहे आज. ही हवा असेल तर पुढची पिढी या हवेत वाढणार आहे का? आपल्याकडे रॉंग साईडनी गाड्या येत आहेत, स्कूल व्हॅन्स रॉंग साईडनी जात आहेत, त्याला येऊन डंपर आपटतायत, नाहक मुलांचा जीव जातोय. इतका जीव स्वस्त आहे आपल्याकडे, इतका जीव स्वस्त आहे आपल्याकडे की आपण याची काळजीच घेत नाही की माणसं मरतायत आपल्याकडे. या रस्त्यावरती अंधारात कळत नाही अशा लेवलचे आहेत, बाईक्स तिथे पडतायत, कार अशा टॉपल होत आहेत. हे काय चाललंय? ह्याचे पैसे कोण देणार आहे? नुसतं गव्हर्नमेंट आहे आणि परदेशी कंपन्यांचे फ्लाईट्स आमच्या राज्यात येऊ देत, मान्य आहे, पण त्या महागड्या गाड्याचे आम्ही पैसे देऊन दुप्पट पैसे भरून टॅक्स, जेवढं MRP आहे त्याच्या दुप्पट आपण टॅक्स भरतो, त्याच्यावर आपण गाडी घेतो आणि या रस्त्यावरती सगळ्या गोष्टी आमचे टायर्स फुटतात, ते देणार पैसे आमचे? हा व्हॅलिड प्रश्न आहे आणि हा आपण नाही विचारायचा तर पुढे विचारायचा. ते जे तिथे शंडारके बसलेले आहेत वर, ते जर प्रोड्युसर होतात आपल्या क्षेत्रात, अनेक पॉलिटिशियन्स जे प्रोड्युसर होतात, म्हणजे आपल्या क्षेत्रात ते इंटरेस्ट घेतात ना, मग आपण त्यांच्या कामात इंटरेस्ट नाही घ्यायचा? वा बरोबर. का नाही घ्यायचा? आणि आपल्याकडे देवाची, पॉलिटिशियन्सची, पोलिसची आणि डॉक्टरची भीती घातलेली. ते मित्र कधीच झालेले नाही. बरोबर. ते मित्र होऊ शकतात, त्यांच्याशी नीट संवाद साधला, तुम्ही समाजासाठी चांगलं काही करायला गेलात ना तर मित्र होऊ शकतात. लोकांना त्यातला फायदा समजावून सांगता आलं की मी का करतो, तर मला काय वाटतं मग तुम्ही टोल होता. म्हणजे आजच ऍक्च्युली मला टोल नाक्याला पोलिसांनी थांबवलं. ऍक्च्युली काही महिन्यांपूर्वी मला टोल नाक्याला पोलिसांनी थांबवलं आणि मी ते काय ते डिजिलॉकर का ते डिजिलॉकर. परिवहन वगैरे जे आहे त्याच्यावरती जाऊन मी ते सगळे रेकॉर्ड्स वगैरे हे करणं, पण फॉर सम रिझन ते होत नव्हतं. दरवेळेला काहीतरी साइन इन करावं लागतं का असं काहीतरी आहे. मला त्या पोलिसांनी गाईड केलंय अख्ख्या प्रोसेसमधनं की हे कसं करायचं, काय करायचं, हे झालं ते झालं वगैरे वगैरे, हे घ्या आता इकडे तुम्हाला तुमची सगळी माहिती मिळाली, झालं ठीक आहे, ओके डन. आज मी परत बरं त्यात माझं झालं काय की प्रत्येक वेळा हे करावं लागतंय, मग मी काढून ठेवलं स्क्रीनशॉट. आज मी परत टोल नाक्याला थांबलो, मला थांबवलं पुन्हा एकदा आणि मी लायसन्स वगैरे पाकिटातनं काढून दाखवण्याच्या ऐवजी मी पुन्हा मोबाईल काढला आणि ते परिवहन वगैरे करत बसलो होतो. पुन्हा नेट होत नाहीये. मी म्हटलं अरे हा आपण स्क्रीनशॉट काढला होता, म्हणून स्क्रीनशॉट शोधायला गेलो, तो गायब झाला होता फॉर सम रिझन. मला पुन्हा एकदा ह्या ऑफिसरांनी सुद्धा कसं करायचं हे अख्खं दाखवलं. म्हणाले की हे नेटवर्कचे प्रॉब्लेम्स होतात म्हणून फिजिकल कॉपी ठेवत जा, कारण फोटो ऍक्सेप्ट होणार नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये वेळ जेव्हा जात होता तेव्हा त्यांनी ऑलरेडी माझी नंबर प्लेट टाकून मला काही चला नाही का वगैरे वगैरे हे सगळं बघितलं. मी जायला मोकळा होतो. त्यांना हवं तर ते अजून कोणाला थांबवून वगैरे हे सगळं सुद्धा करू शकतात. ते फक्त थांबवून की याला बघ, थांबवलं अजून कोणाला तरी याला बघ, आणि असं करून ते मला त्या प्रोसेस मधनं गाईड करत होते. सो मदत करण्यासाठी हे ऍक्च्युली खरं तर रेडी असतात. आणि त्यांचे फ्रस्ट्रेशन खूप वेगळे, खूप वेगळे. 12-12 तास उन्हात उभे असतात तसे. त्यामुळे मी ऍक्च्युली म्हटलंय, म्हणजे आजच मी म्हटलंय हे की ग्रेटर द सॅक्रिफाईस ग्रेटर द प्राइस, पण ते फक्त आपल्या बाबतीत खरंय खरं तर, कारण काय हे जास्त सॅक्रिफाईस करत असतात. पण नाही, आपण ते एसी मध्ये वावरणारी माणसं होत्या, त्यांचं सॅक्रिफाईस त्यांचं आयुष्य फार वेगळं. त्यांचं किंवा आपल्या सेटवरती स्पॉट दादापासनची जी दुसरी टीम असते, कलाकार सोडून, अभिनय करणारे सोडून जी टीम असते, त्यांची मेहनत आपल्याला तर मध्ये वेळ तरी मिळतो. त्यांना तर बिचाऱ्यांना तेही मिळत नाही. मग ह्या काय गोष्टी खटकतात रे शशांक तुला आपल्या मालिका विश्व चांगलंच आहे किंवा काय असं वाटतंय की जे आपण आपल्या माध्यमातून प्रोड्युसरही कदाचित हा आपला पॉडकास्ट बघतील, चॅनलही बघतील, जसे आपण काही 1-2 गोष्टी चॅनलनी मान्य करावे असं किंवा त्यांनी ते विचारात घ्यावं. जसं आपण आतापर्यंत इतकं प्रदीर्घ बोललो की एकतर लिखाणावरती खूप लक्ष द्यायला हवं आणि लिखाणाचा पॅटर्न बदलायला हवाय, टेलिकास्टचा पॅटर्न बदलायला हवाय. जसं आपण टाइम स्लॉट्स तरी वेगवेगळे करूया असं म्हटलं, थोडंसं आजच्या जनरेशनला पण केटर करता येईल असं काहीतरी एकदा आणूया. अगदी आपल्या सेट्सवरती म्हणायचं झालं तर सेफ्टी मेजर्स सगळी घेतली गेली पाहिजेत, जी नाही आहेत, जी आयडियली लिखित नियमानुसार अशी आहेत की प्रत्येक लाईटमनच्या पायात बूट्स पाहिजेत आणि हातात ग्लव्स पाहिजेत, कारण त्यांना वायरिंग हाताळायचं असतं, बल्ब धरायचं असतात आणि सगळं करायचं असतं, काचा असतात. सो या सगळ्या सेटिंग डिपार्टमेंट्स आणि लाईटवाले यांच्याकडे नियमानुसार गमबूट्स आणि हे असणं आवश्यक आहे, कारण त्याचा गमबूट्स आणि ग्लव्स हे असणं आवश्यक आहे, कारण त्याचा परिणाम कुठे होतो, इन्शुरन्सला होतो. उद्या जर काही ऍक्सिडेंट घडला तर त्यांनी ते घातलेलं नव्हतं म्हणून ते क्लेम डिनाय करू शकतात. आणि याचा परिणाम इतका मोठा आहे हा की एखाद्या सेटवरती दुर्दैवाने आग लागली आणि हे जर काही हे घेतले नसतील तुम्ही तर तुम्हाला इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाही. जो आपला एक इन्शुरन्स काढलेला आहे असं आपल्याला सगळ्यांना सांगतात. थर्ड पार्टी पण असतो ज्याच्यात आपण सुद्धा कवर्ड असतो.
तर ह्या गोष्टी पण बदलणं आवश्यक आहे. 3 महिन्याची जी पेमेंट सायकल आहे ती पण कुठेतरी एका महिन्यावरच यायला हवी आहे. कारण मला असं नेहमी वाटतं की जे आता सुदैवाने एस्टॅब्लिश झालेले आहेत त्यांच्याकडे जरा तरी सेव्हिंग असतं, पण जे सगळं गाव सोडून, शिक्षण सोडून, आईबाबांना सोडून इथे आलेले असतात आणि पै कसं बसं ते जमा करत असतात, त्यांनी 3 महिने थांबायचं आणि त्यानंतरही मी अजून ज्युनियर आहे म्हणून भांडूही शकत नाही म्हणून ते पैसे सोडून द्यायचे, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. प्रोड्युसरनी सिरियल जेव्हा मी सिरियल घेऊन आलेलो आहे असं म्हणताय, तेव्हा तुमच्याकडे बँक अकाउंटला दाखवा 2 कोटी रुपये आहेत का? ते नसतील, तुम्ही बाहेरनं 1% उचलणार असाल आणि नंतर तुम्ही देऊ या तत्वावरती करत असाल तर सगळ्या हवेतल्या गप्पा नको. प्रोड्युसरने आधी 2 कोटी रुपये दाखवा, हे असतील तर तुम्हाला प्रोड्युसर म्हणून आम्ही तुम्हाला एक सिरियल देऊ. हे जर इतकं क्रिस्टल क्लिअर होत नाही तर पैशाचा गोल सुद्धा शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मग नवीन प्रोड्युसर्सना कदाचित डिफिकल्ट आहे किंवा प्रोड्युसर्सची त्यांनी आधी पैसे आणा, तुम्ही घ्या बाहेरनं घ्या पैसे, हरकत नाही, पण ते आधी दाखवा. माझ्याकडे एक फायनान्सर आहे, तुम्ही फक्त मला द्या अप्रुव्हल, मी लगेच फायनान्सर उभा करतो, या तत्वावरती सिरियल्स देऊ नका. प्रोड्युसर कडे आत्ता 2 कोटी आहेत का रेडी, तर तू पुढचे 3 महिने सस्टेन होशील. पण तो कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे, नाही त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स का म्हणतोय मी, त्यांनी ते 10% आणले असेल, तुला थोडी कळणार. काय असेल ते, पण त्याच्याकडे पुढचे 3 महिने सस्टेन व्हायला खरं पैसा पाहिजे. चौथ्या महिन्याचं सिरियल बंद पडली तर अनेक प्रोड्युसर्स हात वर करतात, कारण मागच्या 3 महिन्यात आमचा खर्च झालेला आहे, आता आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. हे टाळण्यासाठी पहिल्या दिवसापासून जेवढ्यांचे पैसे तुम्हाला लागू होणार आहेत ते तुमच्याकडे द्यायला आहेत का आता अकाउंटला हे बघा आणि मगच प्रोड्युसर म्हणून उभा. तर तोही विषय फार खरंच मोठा आहे, पण याच्यावरही एक सोल्युशन निघणं मॅनेजमेंट म्हणजे हे सगळे अतिशय करेक्ट मुद्दे आहेत. मी ह्याच्यावरती कधी विचार नव्हता केला. मॅनेजमेंट मला खूप ढिसाळ वाटते, कारण म्हणजे मी ज्या काम करतो आम्ही रोज सकाळी छोटीशी मिटिंग घ्यायचो, आजच्या दिवसाचं काय काय काम आहे, रोज रात्री एक रिव्ह्यू मिटिंग घ्यायचो की हे झालं का, नसेल झालं तर का नाही झालं आणि उद्या करण्यासाठी काय करायला पाहिजे. आता जेव्हा ते अशा मिटिंग्स घेतील तेव्हा 9 साड्या 5 बायकांना नेसवायच्या आहेत, मग त्याचे शेड्यूल कसं असायला पाहिजे, पाऊस पाडायचा तर मग नंतर काय काय असायला पाहिजे, ही खबरदारी आदल्या दिवशीपासून घ्यायला पाहिजे. प्लॅनिंग खूप चोख पाहिजे. तर ते प्लॅनिंग चोख असण्यासाठी क्लॅरिटी ऑफ थॉट गरजेची आहे, मॅनेजमेंट गरजेची आहे. त्याच्यामुळे हायर लेवलला मला वाटतं थोडं त्यांनी मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं. टाइम मॅनेजमेंटसाठी प्लॅनिंगची गरज आहे, कारण कितीतरी वेळ वाया जातो, पैसा वाया जातो, 1-2 मिनिटं वाया जाणं म्हणजे पैसा वाया जाणं. त्याच्यामुळे नटाने पण ओळखलं पाहिजे की मी वेळेवर हजर असायला पाहिजे, मी वेळेवर सेटवर जायला पाहिजे, मी तिकडे जाऊन टाइमपास करायचा नाही. म्हणजे आता माझा डायरेक्टर थांबलाय, को ऍक्टर्स थांबले, त्यांनी 11 वाजलेत म्हणून इकडे ते सोडायचं, हे नॉनसेन्स आहे नाही का. आणि तुम्ही ते सगळेजण त्याला खूप खात्री असते की बाकीच्यांनी कसं वागायला पाहिजे, त्यांच्याबद्दल खूप तक्रारी असतात, आपण वागतोय कसं. असं नाही करायला पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखूनही वागायला पाहिजे. म्हणजे नुसतंच मॅनेजमेंट नाही, एक ओव्हरऑलच डिसिप्लिन, प्रोफेशनलिझम. ओके. आणि ऍक्टर्सनी पुन्हा तेच की फक्त या एका क्षेत्रावरती अवलंबून राहता कामा नये, या मताचा मी तरी आहे. कारण कुठला तरी जोडधंदा किंवा पैसा वाढवण्याच्या दृष्टीने कुठली तरी अजून साधनं माध्यमं ऍक्टर्सनी शोधली पाहिजेत, कारण अनसर्टनिटी भयंकर आहे. तू आता काहीतरी चालू पण केलंयस आय थिंक, SIP आणि शेअर मार्केट विषयी तू काहीतरी तुझे मी पॉडकास्ट आता बघतोय. हो. समीर माचवे म्हणून जे आहेत जे आपल्याला सेटवर येऊन भेटले होते, त्यांच्याबरोबर बेसिक SIPs आणि मार्केटचं शिक्षण सगळं हे माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतो. इंडिड कॅन्डिडेट्स ना, इंडिड कॅन्डिडेट. आणि ऍक्च्युली म्हणजे तेच आता तो पॉडकास्ट सुरू झाला असेल, पण आय थिंक ते चॅनल खूप आधीपासूनच ऍक्टिव्ह नव्हतं आणि त्यामुळे सबस्क्रायबर्स काही फार नव्हते. आता ते पुन्हा छान वाढतायत आणि लोकांचा इंटरेस्टही पुन्हा निर्माण होतो. आणि मला त्याच्यात पुन्हा तेच काही फालतू टाइमपास टाकायचं नाही, त्यातनंही काहीतरी ते घेता आलं पाहिजे बाबा लोकांना सुद्धा. हा माझा कायमचा प्रयत्न आहे. तर त्याच्यावर आणखीन काही काही विषय मला आणता येतील ते मी नक्की आणतो. आणखीन एका विषय म्हणजे अजून त्या चॅनलवरती का अजून काही त्याच विषय फ्युचर प्रोजेक्ट्स. एक तर आता मी वपू काळ्यांच्या कथाकथनाचा आणि पत्र वाचनाचा एक कार्यक्रम करतोय, तर त्याचं नाव आहे 11 वपूजा. म्हणजे साहित्य सहवासमध्ये जिथे ते राहायचे त्या वास्तूचं नाव होतं 11 जपूरजा.
हो. आणि त्यांचं वपुर्झा नावाचं पुस्तक आहे. सो ते 11 वपुर्झा असं आम्ही ते एकत्र केलंय आणि त्याच्यात त्यांच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या वाचकांनी त्यांना लिहिलेली पत्र किंवा श्रोत्यांनी लिहिलेली पत्र आणि त्याला वपूंनी दिलेली उत्तरं असा तो पत्र वाचनाचा कार्यक्रम आणि मग त्यांच्या काही कथा असा तो कार्यक्रम आम्ही करतोय. सो मी सुनील बर्वे आणि वपूंची मुलगी स्वाती काळे चांदोरकर असं आम्ही तिघं तो उपयोग करतोय. ग्रेट. असं सो 21 मार्चला ते प्रयोग सुरू झालेले आहेत त्याचे आणि आता सगळीकडे छान चालू आहे. जाहिराती येत आहेत. सो लोकांनी जाहिराती बघून प्लीज यावं कार्यक्रमाला आणि तो नॉस्टॅल्जिया आम्हाला पुन्हा एकदा द्यायचा आहे. कारण स्टँडअप कॉमेडियन्स खरे कोण होतं ते होते आणि ते खऱ्या अर्थाने चिमटे काढायचे, शिकवायचे, आरसा दाखवायचे, हसवायचे, मिळवायचे. बरोबर. तर ते पुन्हा एकदा अनुभवूया. कारण आपण कितीही सुधारित आवृत्तीचे असलो ना, आता आपण किती सुधारलो असलो ना तरी सुद्धा अजून ते सगळं रिलेट होतं आपल्याला. ते सगळं रिलेट होतं आपल्याला. ते सामान्य माणसाचं जे जगणं आहे ना ते आजही मला रिलेट होतं. मला खात्री प्रेक्षकांना पण. शशांक, तुला तुझ्या या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. थँक्यू. मातोश्री, आता तुमच्याकडनं आम्हाला नवीन आगामी कालावधीमध्ये काय बघायला मिळणार आहे? नवीन नाटक आहे इंग्लिश भाषेत. आता शशांक कसं की सामान्य माणसांच्या आयुष्यात जगण्याचं आहे. 1-2 असामान्य माणसांबद्दलचं नाटक आहे. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता. आणि 2 जुलै 1902 ह्या दिवशी स्वामीजींनी भगिनी निवेदितांना जेवायला बोलवलं आणि नाटकाचं नाव आहे द लॉस्ट सपर. द लॉस्ट सपर. लास्ट सपर हे जीजस क्राइस्ट आहे, मोठं पेंटिंग आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. हे लॉस्ट म्हणजे इतिहासाला हे हरवलेलं आहे, इतिहासातून वगळलं गेलेलं पान आहे. ते ही खरी घडलेली घटना आहे. त्यांनी जेवायला बोलवलं आणि त्याच्या मागे असं कारण होतं 4 जुलैला स्वामीजी आपल्यातून गेले. तर त्याने 2 जुलैला बोलवलं आणि त्यांना कल्पना असणार 39 वय होतं फक्त. त्यांना कल्पना असणार की आता आपले फार दिवस नाही राहिले. तर भगिनींना बोलवून त्यांनी टाळून बघितलं की माझं सगळं मिशन हिला कितपत कळलंय, कितपत तयार आहे, हिला नक्की काय करायला पाहिजे. तर त्या दोघांमधलं नातं ते काय होतं, ते दोघांचं ते नातं त्यांनी किती उदात्त लेवलला नेलं. त्या बाई जन्माने आयरिश, बॉर्न अँड रेज अ ख्रिश्चन आणि त्यांनी इथे येऊन अद्वैत वेदांत, हिंदू धर्म खूप ब्रॉड आहे, त्यांनी अद्वैत वेदांताची थॉट आपला केला, नाव बदललं. मार्गरेट नोबेलचं त्या भगिनी निवेदिता झाल्या. त्यांनी केवढं काम केलंय भारतासाठी, केवढं काम केलंय. जमशेदजी टाटा जी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी आयडिया त्यांनी विवेकानंदांबरोबर डिस्कस केली होती. ते दोघं विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले ना ते एका बोटीत होते. आणि मग त्या इन्स्टिट्यूटसाठी निवेदितांनी काय काम केलं. जगदीशचंद्र बोसांचा रिसर्च पेपर सायंटिफिक जर्नलमध्ये छापत नव्हते. त्यांनी सांगितलं आपण स्वतंत्रपणे छापू म्हणून त्यांनी तो पुस्तक सिस्टर निवेदिताने केलंय. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी किती केलं. विवेकानंद गेल्यानंतर लगेच 7 वर्षात त्याही गेल्या. पण त्यांनी खूप प्रचंड काम करून ठेवले. तर ह्या 2 असामान्य व्यक्तित्वांचं शेवटचं भेट ते 4 जुलैला ते गेले. 2 जुलै त्यांनी प्रत्यक्ष त्यांना बोलवलेलं होतं. त्याचे पहिला प्रयोग पण 2 जुलै 2, 3, 4, 5 असे 4 दिवस त्याचे सलग प्रयोग करायचे आहेत. आणि मग नंतर तिकडे जाईल असं ते. खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्की नाटक बघायलाही आवडेलच. तुझ्याकडनं आम्हाला ते कळेलच कुठे आणि कसं कधी असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा नम्र विनंती आहे की या दोघांचेही प्रोजेक्ट जे आगामी आहे ते आम्ही तर बघणारच आहोत, तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि बाकी काय बोलता भरपूर वेळ झालेला आहे. अजूनही आपल्या बऱ्याच गप्पा व्हायच्या आहेत. म्हणजे रात्रभर सुद्धा आपण गप्पा मारू शकतो, पण कुठेतरी काहीतरी प्रेक्षकांनाही कंटाळा येऊ नये. तर आज तुम्ही इथे आलात, खरंच खूप खूप मनापासून बरं वाटलं. त्यामुळे कृतज्ञता म्हणून आम्ही काहीतरी तुमच्याबद्दल लिहिलंय ते आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग कार्यक्रमाचा समारोप करूया आपण. हे अनोखं आहे. दागिना घालतो हे कधीपासून वाचायचं आपलं. खलिता. प्रिय प्रतिमाताई, तुमच्याबद्दल आम्ही काही लिहिणं किंवा बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याची स्तुती करण्यासारखं आहे. असं म्हणतात की चांगला गुरु मिळण्यासाठी भाग्य लागतं, पण गुरुचे गुरुत्व सिद्ध होण्यासाठी चांगल्या शिष्याची पण आवश्यकता असते.
जसे विजयाबाई नामक विद्यापीठाच्या तुम्ही शिष्य आहात. नाटक, सिनेमा, मालिका या सर्वच क्षेत्रांना तुमचा परिस्पर्श झालेला आहे. या क्षेत्रातील असे कोणतेच काम, कोणतीच जबाबदारी नसेल जी तुम्ही लिलया पेलली नाही. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रात दादागिरी करणारे अनेक आहेत, मात्र या तीनही क्षेत्रात ताईगिरी करणारी प्रतिमा एकच, त्या म्हणजे तुम्ही. जसे माध्यमांचे बंधन तुम्हाला नाही, तसेच भाषेचे बंधनही नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश इतकेच काय तर कोकणी भाषेवरही तुम्ही मक्तेदारी निर्माण केलीत. तुम्ही हिमनगासारख्या आहात प्रतिमाताई. फक्त 1/7 भाग दिसणाऱ्या हिमालयाची सावली कदाचित मिळेलही, परंतु या हिमनगाची सावली आमच्यावरती कायम राहून दे. आनंदी आणि आरोग्यपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बसूनच बोलू विथ सखी. माय गॉड, आय एम हंबल्ड, आय एम ऑनर्ड. येस, माय गॉड. नाईस. अनेक पॉडकास्ट असतात पण हे असं काहीतरी. येस. आता वा. शशांक सर, तुमच्याबद्दल. बापरे. प्रिय शशांक, किती योग्य नाव आहे तुझं. शशांक म्हणजे चंद्र, आणि तोही बाल्यावस्थेतला चंद्र, जो थोडा खट्याळ असतो पण स्वभाव शीतलच. तसाच आहेस तू. शीतल, सौम्य आणि लाघवी. तुझा सुवासिनी मधला जयराम असो, रंग माझा वेगळा मधला समीर असो, होणार असून मी या घरचे मधला श्रेय असो, किंवा मुरांबा मधील अक्षय असो, प्रत्येक भूमिकेत तू नव्याने प्रेमात पडलास. मालिका, चित्रपट, वेबसिरीज आणि नाटकं अशी मुसाफिरी अतिशय चवीने करत राहिलास. अगदी तुझ्या हाताला जशी चव आहे तशीच. एक उत्तम शेफ असल्याने आपल्या अभिनयातही तू प्रत्येक पात्राच्या चवीचा समतोल साधत राहिलास. आम्हाला वाटतं की हा समतोल तुझ्या आयुष्याचा मंत्र असावा, कारण इंजिनियर झालेला नट लोकांच्या जिभेचे चोचले पुरवू शकतो हे विरळच. मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक विश्वात तुझा वावर जितका सहज आहे, तितकाच तो हिंदी वेब सिरीज मध्ये पण आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बहुचर्चित स्कॅम 2003चा वेब सिरीज मधील तुझे काम पाहून अभिमान वाटला नाही असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. भविष्यात अशा अनेक वेब सिरीज मधील तुझे काम पाहण्यास आम्ही सगळे उत्सुक आहोत. कायम असा चंद्रासारखा शीतल राहा. आनंदी आणि आरोग्यपूर्ण आयुष्याच्या चविष्ट शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. आणि हे शब्दांकन आमच्या सखी टीम मधलीच आदिती बर्वे आहेत, अच्छा. त्यांनी केलेला वा, आहे. वा, वा, वा. Yes. छान छान छान. थँक्यू मनापासून. थँक्यू सो मच. थँक्यू आदिती. वा, येस, फार छान. हे सगळ्यात छान गिफ्ट आहे. हो. थँक्यू. म्हणजे इतकं छान वर्णन फार कमी वेळेला वाचायला मिळतं, आणि आपलाच एक असं वाटतं की हा छान छान मलाच काय काय माहित घडलंय नव्हतं हे असं आपल्याकडे. आहे. आपल्याकडनं छान छान घडलंय, याची एक पुन्हा उजळणी होती. वा वा. आणि थँक्यू. कारण की छान छान घडलंय आणि घडणार पण आहे. Yes, yes. त्याच्यामुळे पुढे सुद्धा आपल्याकडे मुद्दे भरपूर असणार आहेत. So आम्ही परत असंच बोलवू, तेव्हा बसूनच बोलू. आणि तुमच्या या नवीन प्रवासाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. thank you so बसूनच much. बोलू. आणि धन्यवाद. सखी प्रोडक्शन्स दोघांनी तुम्हा दोघांनी खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त कंडक्ट करताय आणि असंच कॅन्डिडेट ठेवा, कारण तरच त्या अनौपचारिक गप्पांना मजा येते. थँक्यू. म्हणजे ह्या जेन्युअनली फक्त गप्पाच आहे, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे हा फीलच नाहीये. म्हणजे तसं आम्हाला आणि करायचं पण नाहीये, कारण की इंटरव्ह्यू घेण्या असं सारखं असं मला तरी वाटत नाही की मी काही आहे. त्याच्यामुळे मला फक्त काही डाऊट्स असतात, काही प्रश्न पडतात, कारण की हे आपण असं हा, म्हणजे या असं निमित्ताने आम्ही असं आम्हाला का? पडलेले प्रश्न दिग्गजांकडनं ते त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतोय. बस एवढंच आहे ते. आणि हेच जे आपण सेटवरती तर असंख्य तेच सुरूच मला म्हणायचं, असतात. आपल्या सेटवरच फक्त थोडं व्यवस्थित मुद्देसूद हा. एकाच लाईनीत राहून पण ते सीमित राहतं ना सेट वरती. आज प्रेक्षकांना पण आपल्याला याच्यातनं नाही, प्रत्येक तोपर्यंत ह्याला काहीतरी चटणी द्यायचं. हवी असते, तिकडे पापड हवा असतो, कारण हे सगळं आपल्या लंच मध्ये चालतं. नाही, पण हा म्हणजे हे असे प्रश्न खूप वेळा येत असतात. काहीतरी एखादी गोष्ट घडली की प्रतिक्रिया आपल्याला मिळते की का अभिषेक असं का केलंस तू, उद्या बाळाला दारू का पाजलीस वगैरे. पण मस्त पाजली तर असं पण येतं. तर मला सुद्धा तो प्रश्न पडतो की अरे वा, म्हणजे नक्की कशा पद्धतीने विचार होत असतो. जे कोणी चॅनलवरती बसलेले असतात ते, प्रोडक्शनवरती बसलेले असतात ते, समजतं हळूहळू की कॉम्प्लिकेटेड खूप आहे. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जर ह्या गोष्टी जर का समजल्या तर त्यांना पण अजून मजा येईल मालिका बघायला, करेक्ट. की काय काय घडत असतं बिहाइंड द सीन्स. करेक्ट. सो खरंच त्यासाठी आज गप्पा मारल्या तर कारण खूपच मजा आली. तेच प्रेक्षकांसाठी आम्ही सगळेजण एकत्र जेवतो आणि शशांक आम्हाला बरेच काहीतरी करून खायला घालतो. हो, yes. हो, खूप खरंच. खूप चांगला शेफ आहे तो. नाही, पण त्याच्या हातची आणि- ताकातली भेंडी जी काय असतात ना, हाय, 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 त्याला तोडच त्याला नाही. संध्याकाळी सगळ्यांना काहीतरी उरलेल्या जेवणात जेवायला घालायचं असतं, याला सारखी चटण्या लोणची हवी असतात आणि हा ठरलेलं फक्त रोज तेच खातो. पण ते खाताना आमची
चवीला गप्पा असतात हा. शशांक पण ताकातली भेंडी लवकरात लवकर आण मित्रांनो. देणार. आता प्रत्येक पॉडकास्ट मध्ये मला ही ताकातली भेंडी शशांकचं असं एक चालू लावायला लागेल. आणणार, आणणार. चलो, yes. Thank you. मजा आली. Thank you. थँक्यू Thank you. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.